Hello students, welcome to the online platform of Abhinav Science Academy, and in the today's lecture we are going to discuss about the chapter ellipse. चलो previous lecture मध्ये बाळांनो आपण parabola आणि त्याचे MCQ discussion complete केलेला आहे. So in this lecture we are going to discuss about the ellipse. ठीक आहे चलो and the following lecture we will be discussing about the questions of the ellipse. चलो so पहिली गोष्ट म्हणजे बाळांनो definition of ellipse किंवा definition of conic section बाळांनो. conic section ची डेफिनेशन काय असते बाळांनो? It is the locus of all points whose distance from whose एक शब्द राहिला बाळांनो यातला whose ratio of distance from fixed point to fixed line is constant. हे बघून आपण लास्ट लेक्चर मध्ये जेव्हा आपण हिचं डिस्कशन चालू केलं होतं कशाचं पॅराबोलाचं त्याच्यावर आपण हिचं डिस्कशन केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे. सो जो फिक्स पॉइंट असते बाळांनो दॅट इज कॉल्ड ॲज focus of the conic, okay, and the fixed line is called as directrix of the conic. Directrix of the conic. ठीक आहे. ह्या आपल्याला गोष्टी माहिती आहेत. ह्याला बाळांनो आपण शक्यतो s ने रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. Hence the point locus of all points it is called as ps upon pm is equal to e. Okay, and this ratio is called as eccentricity. Okay, eccentricity. आणि या इसेंट्रिसिटी वरती बेस्डच बाळांनो आपण मग डिव्हिजन केलेलं आहे. सो त्याबद्दल आपण आता नेक्स्ट पॉइंट मध्ये डिस्कशन करणार आहोत. सो जनरल सेकंडरी इक्वेशन इन एक्स अँड वाय. आता बाळांनो जनरल सेकंडरी इक्वेशन काय असते? ax स्क्वेअर्ड प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर्ड प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. Okay, this is your general secondary equation. Now this general secondary equation represents pair of straight lines, circle, ellipse, सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला बाळांनो हे सगळे हे ना आपण रिप्रेझेंट करू शकतो. मग यातला हायपरबोलासाठी बाळांनो कुठल्या कुठल्या कंडिशन आहे? तर हायपरबोलासाठी पहिली गोष्ट म्हणजे बाळांनो आपण बघितलं होतं सॉरी हायपरबोला कुठला डिस्कस करायला आपण आपलं इलिप्स चालू आहे ना. आय एम सॉरी ठीक आहे. पहिलं बघितलं होतं बाळांनो आपण की डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू बाळांनो नॉन झिरो पाहिजे. अँड व्हॉट इज दिस डेल्टा? डेल्टा इज नथिंग बट बाळांनो HGHBFGFC ह्याची व्हॅल्यू बाळांनो नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. बरं एवढंच इनफ आहे का सर? त्यानंतर बाळांनो त्यानंतर h स्क्वेअर्ड इज लेस दॅन AB आला पाहिजे बाळांनो. आणि ऑब्विसली बाळांनो आताच बघितलं आपण की ई जो असते बाळांनो हा इसेंट्रिसिटी जी असते ती इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स इज लेस दॅन 1 आणि ऑब्विसली ग्रेटर दॅन 0 असते बाळांनो. त्यावेळी त्याला इलिप्स म्हणतो आपण. ठीक आहे. पॅराबोला मला आठवत असेल बाळांनो पॅराबोलासाठी ई इज इक्वल टू 1 असते आणि हायपरबोलासाठी बाळांनो ई इज ग्रेटर दॅन 1 असते. बरं हिचं कंडिशन काय सर? हिथे h स्क्वेअर इज इक्वल टू AB असते सर आणि ह्याच्यासाठी काय हायपरबोलासाठी सर h स्क्वेअर इज ग्रेटर दॅन AB असते. चलो ह्या कंडिशन म्हणजे हायपरबोला अजून डिस्कशन व्हायचं आहे आपलं पण स्टील आता इथं आलं म्हणून सांगून सोडलं बाळांनो. चलो नेक्स्ट घ्या. नेक्स्ट आहे बाळांनो आता स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. तर बाळांनो आपल्याला इक्वेशन ऑफ इलिप्स जर लिहायला सांगितलं तर ते असतं नेहमी असं x स्क्वेअर्ड अपॉन a स्क्वेअर्ड प्लस y स्क्वेअर्ड अपॉन b स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. बरं इलिप्स मध्ये काही व्हरायटी आहे की नाही सर? 100% व्हरायटी आहे बाळांनो. इलिप्स हा बाळांनो दोन फॉर्मॅट मध्ये येतो आपल्याला. दोन येतात कुठले? एक असते हॉरिझॉन्टल इलिप्स आणि दुसरा असते बाळांनो व्हर्टिकल इलिप्स. मग सर ह्या दोन्हींच्या इक्वेशन मध्ये काय फरक आहे का सर? अजिबात काय फरक नाही बाळांनो. x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1 असेल. मग सर हॉरिझॉन्टल कुठला आणि व्हर्टिकल कुठला ओळखायचा सर? तर हॉरिझॉन्टल इलिप्स मध्ये बाळांनो नेहमी हा जो x चा डिनॉमिनेटर आहे बाळांनो तो ग्रेटर दॅन b असेल बाळांनो y च्या डिनॉमिनेटर पेक्षा आणि व्हर्टिकल मध्ये बाळांनो a इज लेस दॅन b असेल. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आपण असे ओळखू शकतो बाळांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिथंच तुम्हाला फसवलं जाणार आहे बिकॉज तुम्ही जर हे आता कसं आहे हॉरिझॉन्टल इलिप्सचा सेट ऑफ फॉर्म्युलाज आणि व्हर्टिकल इलिप्सचा सेट ऑफ फॉर्म्युलाज बाळांनो डिफरंट आहे. आपण काय करतोय काही वेळा कुठलं इक्वेशन दिले ते बघतच आहे म्हणजे वेदर इट इज व्हर्टिकल ऑर वेदर इट इज हॉरिझॉन्टल हे बघायच्या अगोदर आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करतोय. काही वेळा काय होतं नजर चुकीनं आपल्याकडे व्हर्टिकल इलिप्स असतो आणि हॉरिझॉन्टल इलिप्सचे फॉर्म्युला लागतात. आणि 100% बाळांनो जो क्वेश्चन पेपर तयार करणार आहे ज्याने क्वेश्चन तयार केला आहे ना त्यानं
व्हर्टिकल इलिप्स हॉरिझॉन्टल इलिप्सचे फॉर्म्युले लावून येणारे आन्सर सुद्धा ऑप्शनमध्ये दिलेला असते आणि आपल्याला वाटतं की बाबा आपला आन्सर आले म्हणजे आपण करेक्ट आन्सर म्हणून ती आहे म्हणून त्याला टिक करून येते, बट दॅट इज ॲक्च्युअली रॉंग आन्सर पाहून. हां ठीक आहे. ॲट द टाइम व्हर्टिकल इलिप्स सुद्धा आन्सर पाहून त्या ह्याच्यामध्ये असणार आहे, जे जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट केला तर पाहून तुमचं ते आन्सर येईल. हां ठीक आहे. चलो सो आता पहिल्यांदा काय करूया जरासं, हा इलिप्स कसा दिसतोय त्याच्या टर्मिनॉलॉजीज काय काय आहे, जसं आपण पॅराबोलामध्ये डिस्कस केलं होतं बाळू, काय काय टर्म्स आहेत त्याच्याशी रिलेटेड इलिप्सच्या संदर्भात, त्या सगळ्या टर्म्स जरा आपण डिस्कस करूयात आणि जरा डायग्राम पण काढून घेत बाळू. चलो सो पहिल्यांदा बाळू आपण डायग्राम ड्रॉ करूयात इलिप्सची. चलो सो इलिप्सचा शेप बाळू असा असतो इलिप्टिकल. दिस इज अ इलिप्स. हां चलो थोडंफार समजून घ्या, सगळीकडे सिमेट्रिक आहे पाहून. ठीक आहे. आता हे जरा सेक्शन मोठा झाला याच्यापेक्षा, बट सगळीकडे सेम आहे. चलो नेक्स्ट, दिस इज नथिंग बट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचं बाळू सेंटर आहे. आय एम टॉकिंग अबाउट स्टँडर्ड इलिप्स. ठीक आहे. स्टँडर्ड इलिप्समध्ये बाळू हा जो सेंटर आहे ना, हा सेंटर ऑफ इलिप्स बाळू नेहमी ओरिजिन असतो. दिस इज आर सेंटर ऑफ इलिप्स. ओके. त्यानंतर बाळू हिथं आणि हिथं S1 आणि S2 हे बाळू तुमचे दोन फोकस आहेत. हे दोन काय फोकस आहेत. ठीक आहे. दिस and this are the vertex of the ellipse. बरं दुसरी गोष्ट बाळू, हे जे आपण ड्रॉ केलंय हा हॉरिझॉन्टल इलिप्स आहे बाळू. सो याचं इक्वेशन मी इथे लिहिलं, x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. ठीक आहे. बरं डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स और वर्टायसेस. हां ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन द व्हर्टायसेस इज कॉल्ड ॲज द लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. ठीक आहे. बरं दुसरी गोष्ट, हे जे कॉर्डिनेट्स काय असतात सर, हे जे कॉर्डिनेट्स असतात a,0. मग बाळू हा ओरिजिन आहे म्हणजे ह्याच्या साईडला हे जे कॉर्डिनेट्स असतात -a,0. ठीक आहे. ओके. बरं S1 काय बाळू सर, तर a,0. S2 काय सर -a,0. ठीक आहे. ह्या गोष्टी क्लिअर आहेत. बरं ह्या व्हर्टेक्सला लागून बाळू शेजारी ह्या फोकसच्या रिलेटेड हे जे डायरेक्ट्रिक्स येणार आहे. सिमिलरली बाळू ह्या व्हर्टेक्सला लागून बाळू ह्या फोकसची दुसरी डायरेक्ट्रिक्स बाळू इकडे येणार तुमची. ठीक आहे. दुसरी डायरेक्ट्रिक्स इकडे येणार आहे. बरं मग ह्या डायरेक्ट्रिक्स बाळू ज्या दिसायला तुम्हाला ह्या वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत, म्हणजे यांचं इक्वेशन माहिती आहे काय सर मला, येस सर. ह्याचं इक्वेशन बाळू x = a/e. ह्याचं इक्वेशन आहे सर x = -a/e. इक्वेशन ऑफ द डायरेक्ट्रायसिस असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. ओके. फोकसची कॉर्डिनेट्स काढायचं आपल्याला. त्यानंतर बाळू आपल्याला असतोय. बरं दुसरी गोष्ट बाळू, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट बाळू तुमचा 0,b आणि हा बाळू पॉईंट तुमचा 0,-b. हेन्स दिस द डिस्टन्स बिटवीन धीस टू पॉईंट्स इज द लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस ऑफ द इलिप्स. सो लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस बाळू किती व्हायला, हे b आणि हे b 2b. लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस बाळू हे a आणि ते a म्हणजे बाळू 2a व्हायला. हां ठीक आहे. चलो बरं दुसरी गोष्ट बाळू, हिथून इकडे डिस्टन्स a/e आहे, इथून डिस्टन्स -a/e आहे. मग डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ॲक्सिस बाळू किती येते, 2a/e येते. म्हणजे हे सगळे व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो, नो प्रॉब्लेम वाटेल. बरं त्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे सर, हे काय आहे, दिस इज नथिंग बट परपेंडिक्युलर फ्रॉम द एनी पॉईंट ऑन द ॲक्सिस. आता बाळू हा काय तुमचा मेजर ॲक्सिस आहे. दिस इज युअर मेजर ॲक्सिस, दिस इज युअर मायनर ॲक्सिस ऑफ द इलिप्स. हां चलो मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिस असे नाव आहेत. सो मेजर ॲक्सिसवरती बाळू जर मी परपेंडिक्युलर ड्रॉप केला फ्रॉम एनी पॉईंट ऑन द इलिप्स देन इट इज कॉल्ड एज बाळू ऑर्डिनेट. हे आपल्याला माहिती आहे. जर सपोज करा मी असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि ह्याला पुढे एक्सटेंड केला देन इट इज कॉल्ड एज डबल ऑर्डिनेट. And if this double ordinate is passing through the focus of the ellipse, then this is called as latus rectum. It is called as latus rectum. बरं ह्या latus rectum जी बाळू लेंथ असते ती असते 2b² अपॉन a. 2b² अपॉन a. ठीक आहे. 2b² अपॉन a. मग जर बाळू हे 2b² अपॉन a आहे तर बाळू हा पॉईंट हे एंड पॉईंट्स ऑफ लेटस रेक्टम जर मी तुम्हाला विचारलो पण दुसरीकडे बाळू इकडनं पण एक लेटस रेक्टम इकडनं ह्या फोकसमधून पास होतील काढता येईल, तर पण काय विषय नाही. बघा इथं आणि बघा इथं. ठीक आहे. ओके. सो एंड पॉईंट्स ऑफ लेटस रेक्टम बाळू काय ना सांगूया, इथे यायला आला तुमचा a, b²/a आणि हा बाळू काय ना सांगूया a, -b²/a. हे म्हणजे बघा हे b²/a, b²/a, 2b²/a होते बाळू. हे काय ना बाळू -a b²/a आणि हे b²/a सेमच राहणार बाळू. ठीक आहे. आणि हे काय ना सांगूया -a -b²/a. चलो त्यानंतर बाळू मेजर ॲक्सिसची लेंथ, सेमी मेजर ॲक्सिसची लेंथ म्हणजे बाळू सेमी मेजर ॲक्सिस, सेमी मायनर ॲक्सिस ह्या गोष्टी कळायला पाहिजे तुम्हाला. मेजर ॲक्सिसची लेंथ काय आहे, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस बाळू हा आहे तुमचा, हा झाला 2a. लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस बाळू काय आहे 2b. सेमी मेजर ॲक्सिस म्हणजे a, सेमी मायनर ॲक्सिस म्हणजे b. सो लेंथ ऑफ सेमी मायनर ॲक्सिस बाळू
ॲज अ रेडियस घेऊन आपण ज्यावेळी सर्कल ड्रॉ करतोय बाळू, आपण ज्यावेळी सर्कल ड्रॉ करतोय ठीक आहे, आता हा काही आत नाही येणार नाही बाळू, पण समजू शकता तुम्ही. हा जो सर्कल आहे बाळू, दिस सर्कल इज कॉल्ड एज ऑक्झिलरी सर्कल ऑफ इलिप्स. ऑक्झिलरी सर्कल ह्याचं इक्वेशन काय ना सांगा बघा बाळू. इट इज अ स्टँडर्ड सर्कल बिकॉज इट हॅज अ सेंटर ॲट ओरिजिन. बाळू रेडियस किती आहे, ए आहे. हेच बाळू एक्स स्क्वेअर्ड प्लस वाय स्क्वेअर्ड इज इक्वल टू ए स्क्वेअर्ड. हा झाला तुमचा ऑक्झिलरी सर्कल. ठीक आहे, ओके. सो सगळ्या टर्मिनॉलॉजीज आय थिंक क्लिअर आहेत. ठीक आहे, ओके. आता हे झालं सगळं हॉरिझॉन्टल इलिप्स बद्दल बाळू. जर व्हर्टिकल इलिप्स असेल तर काय करणार बाळू, तर तुम्हाला सांगतो बाळू, जर तुम्हाला हॉरिझॉन्टल इलिप्स माहिती आहे ना, तर हॉरिझॉन्टल इलिप्स म्हणून तुम्ही व्हर्टिकल इलिप्सचे सगळे व्हॅल्यू लिहू शकता. तरी तुम्ही फक्त काय करायचं आहे, एक दोन गोष्टी करायच्या ज्या मी तुम्हाला ऑलरेडी पॅराबोलामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बाळू, तुम्ही एक्सला वायनं रिप्लेस करा, वायला एक्सनं रिप्लेस करा, आणि एला बीनं आणि बीला एनं रिप्लेस करा बाळू. तुम्हाला बरोबर व्हर्टिकल इलिप्ससाठी सगळ्या गोष्टी मिळतील बाळू, सगळ्या ए टू झेड. ओके, चला नेक्स्ट. आणि तेच बाळू तुम्ही जरासं करायचं काम केलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बाळू, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्सला वायनं रिप्लेस केलेला आहे, वायला एक्सनं रिप्लेस करायचं आहे, आणि एला बीनं आणि बीला एनं रिप्लेस करायचं आहे. यू विल गेट ऑल द व्हॅल्यूज. चलो बघा, आता जरासं लक्ष द्या. करूयात आपण स्टार्ट. चला पहिली गोष्ट बघा बाळू, सेंटर दोघांचा सेमच असणार आहे, भले तो हॉरिझॉन्टल असतो किंवा व्हर्टिकल बाळू. हे बघा असं दिसतोय, असं दिसतं व्हर्टिकल इलिप्स असं दिसेल. ओके, ही लेटेस्ट रेक्टम झालं, दॅट्स इट. हा ना सेंटर, हाला फोकस, ही झाली तुमची लॅटेस्ट रेक्टम, ही झाली डायरेक्ट्रिस. चलो हा झाला तुमचा व्हर्टिकल इलिप्स. सो कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस प्लस मायनस A0 मग अशी झाली बाळू. म्हणजे तुम्हाला काय सांगलं बाळू, सगळं घ्या. एक्सला वायनं रिप्लेस करा, वायला एक्सला रिप्लेस करा. म्हणजे बाळू आता व्हर्टिकलच्या बाबतीत तुमचा वाय कॉर्डिनेट 0 आहे, ही तर एक्स कॉर्डिनेट 0 होणार. एक्स कॉर्डिनेट प्लस मायनस ए आहे, वाय कॉर्डिनेट प्लस मायनस ए होईल. खरं एला पण बाळू रिप्लेस केलं आपण, त्यामुळे प्लस मायनस बी झाला. डन. मेजर ॲक्सिस टू ए, मेजर ॲक्सिस टू बी, एला बीने रिप्लेस करावले, एला बीने रिप्लेस करावले. मायनर ॲक्सिस टू बी, मायनर ॲक्सिस टू ए. नेक्स्ट लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम 2b² आहे बाळू, बीला एला बीनं रिप्लेस करा 2a²/b. रिलेशन बिटवीन ए बी अँड ई. आणि बाळू हे इम्पॉर्टंट आहे बघा, ही तर सगळ्यात जास्त मिस्टेक होतात. रिलेशन बिटवीन ए बी अँड ई बाळू, b² इज इक्वल टू a² × 1 - a² आहे. तिथं बाळू a² इज इक्वल टू b² × 1 - a² असणार आहे. का एला बीने रिप्लेस करावले बाळू, दॅट्स इट, नथिंग एल्स. हां चलो. सो नेक्स्ट इसेंट्रिसिटी बाळू कशी काढणार. आता ह्याच्यावर तुम्ही इसेंट्रिसिटी बाळू हे काय सेपरेट लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही फक्त ह्याला इकडे घ्या, b² करा, आणि ही E² इकडे घ्या आणि ह्याला वजा करा. म्हणजे बाळू E² ची व्हॅल्यू काय येते बघा जरा आपल्याकडे. E² ची व्हॅल्यू आलेली आहे, ह्याच्यावर जर ड्रॉ करायची म्हणजे मी E² इज इक्वल टू 1 - b²/a². मला क्रॉस मल्टिप्लाय केले बाळू, आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं न्यूमरेटरचं. डिनॉमिनेटरचं स्क्वेअर रूट काढलेलं नाही आहे, सॉरी डिनॉमिनेटर काढले, न्यूमरेटर काढलेलं नाही. चलो कोऑर्डिनेट्स ऑफ फोर्स आहे, हे पण सांगितलं बाळू मग अशी मला बघा. फोकस तुमचा इथं आहे आणि इथं आहे बाळू, इथं प्लस मायनस, इथं प्लस ए, इथं मायनस ए. सो प्लस मायनस ए, प्लस मायनस ए. आता बाळू प्लस मायनस ए कॉमन 0 हेचा आहे, तर ह्याचं काय येणार आहे. पहिल्यांदा तुम्ही एक्सला वायनं चेंज करा. म्हणजे बाळू एक्स इथं प्लस मायनस ए होता, वाय 0 होता. बाळू इथं तुमचा एक्स 0 होणार, वाय प्लस मायनस ए होणार, आणि मग बाळू एला बीने रिप्लेस करा, प्लस मायनस बी वाय. ठीक आहे. चलो नेक्स्ट इक्वेशन ऑफ डायरेक्ट ट्रायसिस. मग असं बाळू एक्स इक्वल टू प्लस मायनस ए, उभ्या लाईन होत्या दोन्ही साईडला. मग तिकडच्या काय येणार सर, एक्सला वायनं, त्यानंतर एला बीनं. नेक्स्ट डिस्टन्स बिटवीन फोर्स आहे टू ए टू बी. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन फोर्स आहे म्हणजे काय बाळू, हे बघा, हे आय एम टॉकिंग अबाउट दिस डिस्टन्स. हे बघा, हे पण ए आहे आणि हे पण ए आहे. सो 2AE वाय लागले. आणि व्हर्टिकलच्या बाजूला एला बी, बीला ए. ठीक आहे. सो हे झालं बघा 2AE. ठीक आहे, 2B झालं. हे मग अशीच बोलायचं मला बाळू, हिकडची मायनस ए बाई. इक्वेशन ऑफ ॲक्सिस बाळू, मेजर ॲक्सिस कोण आहे सांगा पाहिजे तुमचा, y इक्वल टू 0 दॅट इज नथिंग बट एक्स ॲक्सिस. इक्वेशन मायनर ॲक्सिस x इक्वल टू 0 दॅट इज नथिंग बट वाय ॲक्सिस. ते बाळू एक्सला वाय, वायला एक्स रिप्लेस होणार आहे, तिथे आन्सर मिळणार आहे. एंड पॉईंट्स ऑफ लेटेस्ट रेक्टम बाळू मी तुम्हाला आताच बोलले तुम्हाला, प्लस मायनस ए प्लस मायनस b²/a. ह्याच्यावर हे काढायचं बाळू, तर मला पहिल्यांदा एक्सला वाय, वायला एक्स करायला पाहिजे, आणि मग बाळू एला बीने रिप्लेस करायला पाहिजे. तुम्ही बघू शकता. नेक्स्ट पॅरामेट्रिक फॉर्म बाळू बघा. तर पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये ह्याचं इक्वेशन सुद्धा x² प्लस y² इज इक्वल टू 1च आहे, आणि ह्याचं इक्वेशन सुद्धा x²/a² प्लस y² इज इक्वल टू 1 आहे बाळू. त्यामुळे पॅरामेट्रिक इक्वेशन एवढी कॉन्स्टंट राहतात, कारण इक्वेशन काय आपण चेंज केलं नाही, त्यामुळे पॅरामेट्रिक इक्वेशन सुद्धा बदलणार आहेत. इक्वेशन ऑफ टॅन्जंट ॲट व्हर्टेक्स x इक्वल टू प्लस मायनस ए. आता हा काय विषय, हो बाळू,
हे झालं तुम्हाला व्हर्टेक्स. इथं बाळू मी जर टँजंट ड्रॉ केलो किंवा इथं जर टँजंट ड्रॉ केलो देन इट विल बी कॉल्ड ॲज TAV. TAV म्हणजे बाळू टँजंट ॲट व्हर्टेक्स. आणि बघू शकता तुम्ही बाळू इट इज अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. हेच बाळू इक्वेशन याचं काय नाही x इक्वल टू कॉन्स्टंट इट इज पासिंग टू मायनस ए. हेच बाळू x इक्वल टू मायनस ए. इकडे पण बाळू x इक्वल टू प्लस ए. चलो आणि हेच इथं मेन्शन केलेलं आहे. चलो x इक्वल टू प्लस मायनस ए. बाळू तिथं काय x ला y a ला b. नेक्स्ट सम ऑफ फोकल रेडियाई टू ए टू बी. ठीक आहे. सम ऑफ फोकल रेडियाई म्हणजे काय बाळू सांगा बघूया. तर फोकस पासून जे रेडियस आहे बाळू त्याचे सम त्यांनी दिले 2a आणि तिकडे येणार 2b. The center of the ellipse at the point HK and directions of the axis are parallel to the coordinate axis, then its equation is. म्हणजे हा बाळू तुमचा शिफ्टेड इलिप्स झाला. शिफ्टेड इलिप्स म्हणजे काय सांगा बघा बाळू तुमचा. आता ऍक्च्युली हे मी तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं होतं ज्यावेळी आपण पॅराबोला शिकलो होतो त्यावेळी की इथं जर तुमचा सेंटर आहे बाळू तर तो सेंटर तुमचा 0,0 आहे. आणि बाळू तुम्ही इक्वेशन ऑफ इलिप्स तुम्ही असं बघू नका. तुम्ही याला असं बघा x मायनस 0चा होल स्क्वेअर्ड अपॉन a स्क्वेअर्ड प्लस y मायनस 0चा होल स्क्वेअर्ड अपॉन b स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. आणि ज्यावेळी बाळू मी सेंटर h, k घ्यायला लावले त्यावेळी बाळू तुम्ही फक्त या 0,0 सेंटरच्या ऐवजी h, k घ्या म्हणजे बाळू तुम्हाला हे इक्वेशन मिळून जाईल. ठीक आहे ना. ओके कळलं की नाही. हां त्यानंतर बाळू नेक्स्ट आहे आपला फोकल लेंथ. फोकल लेंथ बाळू जो पॉईंट आपण त्या ह्याच्यामध्ये शिकलोय कशामध्ये पॅराबोलामध्ये बाळू सेम इथं कन्सेप्ट आहे. फोकल लेंथची कन्सेप्ट बघा काय आहे इथं. सो लेट्स से बाळू एक पॉईंट मला दिला इथं. ठीक आहे. आणि त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माझ्या x1, y1. ठीक आहे. आणि मला ह्या पॉईंटचं बाळू डिस्टन्स फ्रॉम द फोकस फाइंड आउट करायचं आहे. दिस पॉईंट इज P. सो आय एम विलिंग टू फाइंड आउट PS किंवा PS1. ठीक आहे. PS1 फाइंड आउट करायचं आहे. बरं हे कोण आहे सर. ही आहे तुमची डिरेक्ट्रिक्स म्हणजे बाळू ही D1 आहे. हा S2 आहे बाळू ही त्याची D2 झाली. ठीक आहे. ओके. आता आपण हे पण त्यावेळी पण शिकलो होतो. बरं दुसरी गोष्ट बाळू हा जो किंवा हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजे बाळू त्याचा x कॉर्डिनेट आहे. हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. बरं तुम्ही काय कराल बघा हे काढायच्या ऐवजी मी ह्याला असं देतो. बरं दुसरी गोष्ट बाळू सपोज मी इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हे होईल M1 माहिती आहे तुम्हाला सर. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे सर PS1 अपॉन PM1 इज इक्वल टू E असते. मला पाहिजे आहे PS1 म्हणजे बाळू ह्या ईला तिकडे ट्रान्सफर करा. सॉरी PM1 ला ट्रान्सफर करा म्हणजे माझ्या काय आलं बघा असं PS1 इज इक्वल टू E टाइम्स PM1. ओके सर नो प्रॉब्लेम. हे तर पण कळायला लागलं सगळं. आता मी विचारतो बाळू तुम्हाला हे तुम्हाला काढता येणार नाही. PM1 इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द डिरेक्ट्रिक्स. पण सर ह्या डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन मला माहिती आहे की x इक्वल टू a बाई. ठीक आहे. x इक्वल टू a बाई. मला पाहिजे सर PS1 मला पाहिजे आहे PM1. मला हे पण डिस्टन्स माहिती आहे सर. हे डिस्टन्स काय आहे सर. हे डिस्टन्स आहे a बाई. आताच लिहिला की सर तुम्ही x इक्वल टू a बाई. ओके सर हे पण कळायला लागलंय. आता बघा लक्ष द्या मला जर PS1 फाइंड आउट करायचं तर मी PS1च्या ऐवजी EPM1 फाइंड आउट करावलंय. आता EPM1 मध्ये E ॲज इट इज PM1 म्हणजे काय बाळू PM1 म्हणजे बाळू हे डिस्टन्स कसं मिळालं मला a बाय e मायनस x1 करतो. होय सर व्हेरी गुड कळायला लागले सर नो प्रॉब्लेम. आता पुढे जातो बाळू ह्या ई न आत मी मल्टिप्लाय केलं तर बाळू हे होईल a मायनस EX1 होईल आणि दिस इज युअर PS1. येस सर नो प्रॉब्लेम. आता सपोज काय सर मला हे नाही हे पाहिजे आहे ह्याच्या मला फाइंड आउट करायचे आहे. करा की सर काय प्रॉब्लेम नाही. मग आता बाळू हे काय झालं हे झालं PS2. मग PS2 साठी काय देणार तुम्ही E टाइम्स PM2. मग PM2 काय सर मी आता इथनं इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. हा परपेंडिक्युलर ड्रॉ करा आणि हा झाला बाळू M2. ओके सर. मग मला हे डिस्टन्स माहितीच आहे की सर अजून सुद्धा हे डिस्टन्स म्हणून बाळू a बाईच आहे की. ओके. आता परत येतं बाळू मला PS2 साठी E टाइम्स PM2 पाहिजे आहे. मग PM2 म्हणजे बाळू एवढं डिस्टन्स आलं. मग एवढ्या मधलं हे डिस्टन्स मला माहिती आहे कोण आहे a बाई. एवढं राहिले मग एवढं कोण आहे सर राहिलेलं x1 आहे. मग आता ह्याला काय लिहू सांगा बघा E टाइम्स ॲज इट इज हां PM2 काय सांगावे फास्ट PM2 काय ना सांगावे बाळू PM2 म्हणजे इथून एवढं डिस्टन्स विच इज नथिंग बट दिस डिस्टन्स प्लस दिस डिस्टन्स. बाळू ते किती आहे a बाई प्लस हे किती आहे रे हे बाळू x1. आता बाळू सिम्प्लिफाय करा हे मल्टिप्लाय करा आतमध्ये याला सो हे विल a आणि प्लस बाळू हे किती व्हायला लागले EX1 व्हायला लागले. हे झालं बाळू PS2.
ओके क्लिअर, ठीक आहे. ओके सर समजलं, काय प्रॉब्लेम नाही सर. आणि असंच बाळून तुम्ही फोकल लेंथ काढायची. फोकल लेंथ इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट पी फ्रॉम द सेंटर, सेंटर न फोकस ऑफ द इलिप्स. हां चलो, आता पण ह्याच्यावर अजून एक रिझल्ट आपल्याकडे येतोय, तो म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. तो रिझल्ट फार इम्पॉर्टंट आहे, विच इज नथिंग बट PS1 प्लस PS2 इज इक्वल टू बाळून हे दोघांची ॲडिशन करा जरा असं. राईट साईडला बाळून A प्लस हे 2A होईल, प्लस मायनस कॅन्सल बाळून, सो इट इज इक्वल टू 2A. आणि हा रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके ना. सम ऑफ फोकल डिस्टन्सेस ऑफ एनी पॉईंट P इज ऑलवेज इक्वल टू 2 टाइम्स द मेजर ॲक्सिस किंवा लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. पोझिशन ऑफ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू इलिप्स बाळून हे सेम आहे एक्झॅक्टली जसं आपण त्यामध्ये शिकलोय. कशामध्ये शिकलोय सर? पॅराबोलामध्ये शिकलोय. त्यानंतर कशात शिकलोय सर? सर्कलमध्ये शिकलोय. सेम बाळू. सो बाळू ह्याच्यावर एस काढा. एस काय असते मला सांगा बघा. x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² -1. आणि बाळू जो तुमचा पॉईंट P(x1, y1) आहे ना, तो पण बाळू आता तुम्ही ह्याच्यामध्ये पुट करा. आणि यामध्ये पुट केल्यानंतर बाळू जी व्हॅल्यू निघणार आहे ती येणार आहे तुमची S1 विच इज इक्वल टू x1² अपॉन a² प्लस y1² अपॉन b² -1. आणि बाळू आता ह्या S1च्या व्हॅल्यूवरती आपण 3 रिझल्ट काढतो. S1 इज इक्वल टू 0, S1 ग्रेटर दॅन 0 आणि S1 लेस दॅन 0. S1 इक्वल टू 0 असेल तर बाळू द पॉईंट इज ऑन द इलिप्स. S1 ग्रेटर दॅन 0 असेल बाळू तर आउटसाइड द इलिप्स. आणि S1 लेस दॅन 0 असेल बाळू तर इनसाइड द इलिप्स. कळालं? क्लिअर आहे सर? ओके नो प्रॉब्लेम सर. चलो हा एवढाच पॉईंट होता बाळू. आता लाईन इलिप्स म्हणजे बाळू बघा जसं आपण सगळं शिकत आलोय ना त्या सगळ्या फ्लोमध्येच बाळू आपण फॉलो करायला लावले सगळ्या कोनिक सेक्शनसाठी. हां चलो. बाळू ह्याच्यामध्ये काय करणार आपण जे मागच्या वेळी केलं तेच केलं ना बाळू. सो आपल्याला इक्वेशन ऑफ इलिप्स दिलेला आहे x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. इक्वेशन ऑफ लाईन दिले आपल्याला बाळू y इक्वल टू mx प्लस c. मग आपण काय करतोय सर? हे y इक्वल टू इथं पुट करतोय सर. हे y इक्वल टू ह्याच्यामध्ये पुट केल्यानंतर आपण ह्या दोघांना मिळून सॉल्व्ह करतोय बाळू. इनफॅक्ट आपण ह्या दोघांना सॉल्व्ह करतोय त्यामुळे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x मिळते. ठीक आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिस्क्रिमिनंट बाळू आपण ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0 आणि लेस दॅन 0 असेल ह्याच्यावर आपण बाळू 3 गोष्टी डिफाईन करतोय. पहिली गोष्ट काय? डी ग्रेटर दॅन 0 याचा अर्थ काय बाळू? ही तुम्हाला x1 आणि x2च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. मग x1 आणि x2च्या माहिती आहे ना तुम्हाला एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा बाळू डिस्क्रिमिनंट जर ग्रेटर दॅन 0 आहे तर ह्याच्या बाळू 2 रिअल रूट्स येणार. 2 रिअल आणि डिस्टिंक्ट रूट्स येणार. मग 2 रिअल आणि डिस्टिंक्ट रूट्स याचा अर्थ बाळू तुमची जी लाईन आहे ती दिलेल्या इलिप्सला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे. सोपं आहे सर, नो प्रॉब्लेम. म्हणजेच काय बाळू जर डी ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन इज अ सेकंड. डी इक्वल टू 0 आहे म्हणजे काय बाळू सांगा बघा. जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डी ग्रेटर इक्वल टू 0 असते तर आपल्याला रिअल अँड इक्वल रूट्स मिळतात. ह्याचा अर्थ बाळू इथं ह्या केसमध्ये x1 आणि x2 ची व्हॅल्यू सेमच आहे. म्हणजे काय बाळू सांगा बघा ह्या लाईनचा ह्या इलिप्स सोबत एकच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे किंवा एकच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. हेन्स बाळू द गिवन लाईन इज द टँजंट ऑफ इलिप्स. ओके. आणि डी लेस दॅन 0 म्हणजे काय बाळू देर आर नो रिअल रूट्स फॉर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याचा अर्थ बाळू दिलेली लाईन दिलेल्या इलिप्सला इंटरसेक्ट करत नाही. मग इंटरसेक्ट करत नाही ह्याचा अर्थ बाळू काय सांगा बघा द गिवन लाईन डज नॉट इंटरसेक्ट द इलिप्स. बरं मग हे सॉल्व्ह करते बाळू आपण त्याच वेळी तुम्हाला कंडिशन ऑफ टँजन्सी सुद्धा मिळते. म्हणजे ह्याच्यावर बाळू आपण c² ची व्हॅल्यू काढतोय आणि विच इज इक्वल टू a² m² प्लस b². c² इज इक्वल टू a² m² प्लस b². आणि बाळू ही c ची व्हॅल्यू बाळू आपण जर वरती पुट केली तर दॅट इज इक्वेशन ऑफ टँजंट. सो इक्वेशन ऑफ टँजंट काय ते बाळू सांगा बघा इन स्लोप फॉर्म y इज इक्वल टू mx प्लस मायनस. कारण c ची व्हॅल्यू बाळू काय येणार प्लस मायनस येणार अंडर रूट ऑफ a² m² प्लस b². आणि बाळू इन केस ऑफ सर्कल ए आणि बी ची व्हॅल्यू सेम असते त्यामुळे बाळू हा एक बाहेर निघतोय त्यामुळे a अंडर रूट m² प्लस 1 सगळं कनेक्टेड आहे. पण हां चलो. सो हे पुढे बघणारच आहे आपण आता. चलो नेक्स्ट घ्या. नेक्स्ट बाळू कंडिशन ऑफ टँजन्सी जे आता तुम्हाला मी एक्सप्लेन केलो c² इज इक्वल टू a² m² प्लस b². नेक्स्ट इक्वेशन ऑफ टँजंट बाळू इन 3 फॉर्म्स 1 2 3. जसं आपण पॅराबोलाला कंडिशन डिस्कस केले बाळू सेम तसं केले. आता बाळू हे स्लो फॉर्म आता डिस्कस करून आलो आपण. ठीक आहे. त्यानंतर
ही आणि हे बाळू आपण जसं पॅराबोलासाठी डिस्कस केलं बाळू एक्झॅक्टली सेम आहे बाळू. टी इज इक्वल टू 0 कसं लिहितो बाळू, टी साठी आपण काय करतोय एक्स स्क्वेअरला रिप्लेस करतोय एक्स x1 न, वाय स्क्वेअरला रिप्लेस करतोय आपण वाय y1 न, त्यानंतर एक्सला रिप्लेस करतोय बाळू एक्स प्लस x1/2 न, वायला रिप्लेस करतोय आपण वाय प्लस y1/2 न, आणि त्यानंतर एक्स वायला रिप्लेस करतोय बाळू आपण कशानं xy1 प्लस yx1/2 न, आणि कॉन्स्टंट बाळू ॲज इट इज राहते, कॉन्स्टंट डज नॉट चेंज. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, मग दुसरी गोष्ट बाळू पॉईंट फॉर्म आणि पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म पण बाळू पॉईंटच आहे ना, एक्स कॉस थिटा म्हणजे काय बाळू पॉईंटच आहे की. ठीक आहे, चलो फक्त पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. पॉईंट फॉर्म मध्ये बाळू जो पॉईंट असतो ना तुमचा नेहमी ऑन द इलिप्स असायला पाहिजे, आणि मग त्या पॉईंटच्या कडे बाळू आपण x1 y1 घेतोय आणि मग इक्वेशन ऑफ टँजंट लिहितो बाळू. सो तुमचं जे इक्वेशन ऑफ इलिप्स जे असते ते x2/a² प्लस y2/b² जे असते त्यामध्ये बाळू तुम्ही फक्त x ला x1 सॉरी x2/b² जे असते त्यामध्ये बाळू तुम्ही फक्त x ला x1 सॉरी x2 ला x1 आणि y2 ला y1 लिहा, आणि तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट इन पॉईंट फॉर्म मिळून जाईल बाळू. मला काय मिळणार सांगा बघा, x(x1)/a² प्लस y(y1)/b² इज इक्वल टू 1. आणि त्यामध्ये बाळू हा x1 आणि हा y1 जर तुम्ही ते ठेवला असा काय पॅरामेट्रिक फॉर्म जे आपल्याकडे आहेत a cos थिटा आणि a sin थिटा बाळू. तुमचं a cos थिटा आणि एक a आणि एक इथं कॅन्सल होते बाळू. इथं a² आणि b² मधला एक a कॅन्सल व्हायला एक b कॅन्सल व्हायला आहे. a cos थिटा सॉरी cos थिटा आणि sin थिटा वरती शिल्लक राहील, खाली ab शिल्लक राहील, आणि हे इक्वेशन तुम्हाला इथे मिळून जाईल बाळू. ठीक आहे, सो इक्वेशन ऑफ टँजंट. दुसरी गोष्ट बाळू आता काय केलं बघा मी, हे जे इक्वेशन ऑफ टँजंट जे आता पण आपण शिकलेलो आहोत हे सगळं बाळू मी जरासं समअप करायचं ह्या टेबलमध्ये प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, सो हा टेबल एकदा तुम्ही गो थ्रू करावा. ठीक आहे, सर्कलसाठी जे काय आहे ते लिहिलेलं आहे, पॅराबोलासाठी बाळू इसेंट्रिसिटी लिहिलेलं आहे, इलिप्सिटी जे लिहिलेलं आहे, इक्वेशन ऑफ द कर्व लिहिलेलं आहे, टँजंट लिहिलेलं आहे, स्लोप लिहिलेला आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि कंडिशन ऑफ टँजन्सी, या सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहेत बाळू. सो दिस इज यू कॅन कॉल इट ॲज अ सुपर टेबल बाळू, ज्याच्यामध्ये आपण सगळं करणार. आता हाच टेबल बाळू पुढच्या लेक्चरमध्ये येईल, ज्याच्यामध्ये हायपरबोलाचे पण बाळू एक लाईन ऍड होईल. हा ठीक आहे, चलो नेक्स्ट बाळू इक्वेशन ऑफ नॉर्मल. दिस इज समथिंग बाळू ह्याच्यावरून आपल्याला जास्त आता काही क्वेश्चन आलेले नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे जरी आला तरी सुद्धा बाळू इथपर्यंत झाला आहे पॉईंट फॉर्म मध्ये, किंवा लक्षात ठेवला म्हणून काय फरक पडत नाही बाळू. लक्षात जर ठेवला असा मग ह्याचा फायदा कसा होईल की आपला टाइम सेव्ह होईल जरा. ठीक आहे, सो याला 2-3 वेळा रटा मारा. ठीक आहे, सो बरं हे JWच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बाळू जरा जास्त इम्पॉर्टंट पडते. सो मी काय म्हणेन इथं फक्त रिस्ट्रिक्ट करा, हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता बघा हे कसं आलं सर, मग बघा जर तुम्हाला प्रोसेसनं जायचं असेल ना तर जाऊ शकता, काय विषय नाही. हा बघा हा पॉईंट तुमचा x1 y1, ह्या x1 y1 ला आता कसं आहे बघा x2/a² प्लस y2/b² इज इक्वल टू 1. याला बाळू डिफरन्शिएट जर मी केला बाळू मला स्लोप मिळतोय, तो कोणाचा असतो सांगा बघा, स्लोप ऑफ टँजंट असतो. स्लोप ऑफ टँजंट बाळू इथं तुम्हाला ही व्हॅल्यू पुट करावी लागते x1 y1, तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट मिळतो ॲट दॅट पॉईंट x1 y1. आता मला हे पण माहिती आहे की जर हे इथे येणारी तुमची ही टँजंट आहे त्याला जर मी परपेंडिक्युलर ड्रॉप केला असा, पण ही परपेंडिक्युलर लाईन कोण असते, ऑब्वियस आहे तुमची नॉर्मल असणार आहे. आणि तुम्हाला त्या नॉर्मलचं इक्वेशन काय फाइंड आउट करायला सांगितलंय. मग मी काय विचार करलो माहिती आहे काय, टँजंटचा स्लोप मला माहिती आहे सर, मग मी -1 स्लोप ऑफ टँजंट केलो dy/dx ऑफ टँजंट, तर बाळू मला सरळ स्लोप ऑफ नॉर्मल मिळेल. कारण तुम्हाला माहिती आहे बाळू जर दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा प्रोडक्ट ऑफ स्लोप्स किती असते, -1 असते. हेन्स आय कॅन गेट द स्लोप ऑफ नॉर्मल. आता इक्वेशन ऑफ नॉर्मलसाठी बाळू मला नुसता स्लोप फाइंड आउट करून उपयोग नाही, या स्लोपसोबत तुम्हाला हा पॉईंट सुद्धा पाहिजे आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पाहिजे आहे, किंवा तो पॉईंट पाहिजे बाळू ज्याच्यातून तुमची नॉर्मल पास व्हायला आहे. हेच बाळू तो पॉईंट तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे. हेच बाळू वी कॅन यूज द स्लोप पॉईंट फॉर्म टू फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल इन द पॉईंट फॉर्म. ठीक आहे, हे तुम्हाला कळतंय, क्लिअर व्हायला आलंय सर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ठीक आहे, चलो हे बाळू तुम्ही बघून ठेवा. ठीक आहे, फार शक्यता कमी आहे की ह्या साईडला जाईल बाळू क्वेश्चन, पण जर आला तर आपल्याला माहिती असेल पाहिजे. ठीक आहे, आणि काय 1-2 वेळा वाचलं की बाळू लक्षात राहील आठवण. हां चलो नेक्स्ट आहे बाळू डायरेक्टर सर्कल. आता डायरेक्टर सर्कल म्हणजे बाळू ही कन्सेप्ट आपण पॅराबोलामध्ये पण बघितली आहे, त्याच्या अगोदर सर्कलमध्ये पण बघितलं बाळू. सर्कलमध्ये डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² इज इक्वल टू 2a². पॅराबोलाच्या केसमध्ये बाळू डायरेक्टली हीच तुमची डायरेक्टर सर्कल असते. सो x² + y² इज इक्वल टू सॉरी x इक्वल टू -a इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. ठीक आहे, सो किंवा डायरेक्टर सर्कल. आता डायरेक्टर सर्कल बघूया बाळू, कोणासाठी डायरेक्टर सर्कल बघायला लागलो आपण, डायरेक्टर सर्कल बघायला आपण फॉर द सर्कल कोण इलिप्ससाठी बाळू.
सो इलिप्ससाठी बाळू डायरेक्ट सर्कलचं इक्वेशन असते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. डायरेक्ट सर्कल म्हणजे काय असते बाळू, इट इज द लोकस ऑफ पॉइंट्स फ्रॉम विच the angle from which it is the locus of points from which tangents drawn to the curve are perpendicular to each other. थोडक्यात काय बाळू बघा जरासं, जर मी डायग्राम ड्रॉ करतो. हा तर बाळू तुमचा इलिप्स. मग इथे कुठे बाळू मी एक पॉईंट घेतलाय. बाळू ह्या पॉईंट मधनं ऑब्वियस आहे की तुम्हाला ही एक आणि ही एक अशा दोन टँजन्स ड्रॉ करता येतील, होय की नाही, बरोबर आहे सर, ठीक आहे. आता मी असे पॉईंट्स म्हणाले बाळू, असे पॉईंट्स म्हणाले जिथनं मी ह्याला ते तर ड्रॉ करावलंय, काय टँजन्स ड्रॉ करावलंय, पण ऍट दिस टाइम अँगल बिटवीन देम इज बिकमिंग 90 डिग्री. आता मला सांगा बाळू, जर ह्यांच्यातला अँगल 90 डिग्री व्हायला लागलाय तर बाळू तयार होणारा जो सर्कल असते किंवा तयार होणारा लोकस असते बाळू, तो तुमचा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. परत सेम बाळू इन केस ऑफ सर्कल ए आणि बीची सेम असते बाळू, त्यामुळे हा पण ए स्क्वेअर होईल, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2 स्क्वेअर होते बाळू. हा क्लिअर आहे की नाही? हा चलो, सो असं करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा ठीक आहे. सो दिस इज डायरेक्ट सर्कल ऑफ द इलिप्स. नेक्स्ट आहे बाळू आपल्याला इम्पॉर्टंट रिझल्ट्स, आणि बाळू हे फार इम्पॉर्टंट आहेत. कारण कसं झालं, पॅराबोलामध्ये ज्यावेळी आपण सिनॉप्सिस डिस्कशन केलं त्यावेळी बाळू मी या सगळ्या गोष्टी स्किप केल्या होत्या. बट व्हाईल सॉल्विंग द क्वेश्चन्स मी तुम्हाला बाळू त्यावेळी हे सांगत गेलेलं आहे. कारण इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी ऑल्सो की पॅराबोलामध्ये सुद्धा ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे, दिस इज स्ट्रिक्टली द पार्ट ऑफ जेडब्ल्यू. हां चलो, सो आता आपण जर पॅराबोलामध्ये बघितले तर इलिप्समध्ये पण पाहून घ्या बाळू, बिकॉज देर इज अ चान्स दॅट दिस क्वेश्चन माइट अपेअर इन द एक्झामिनेशन. हां चलो, सो तर बघा काय केलं बघा इथं. सो बघा तुम्हाला बाळू इलिप्स एक दिला आहे असा, आणि इलिप्सचा बाळू तुमच्याकडं बाहेरनं एक पॉईंट दिला आहे आणि ह्या पॉईंटमधून तुम्ही टँजन्स ड्रॉ केला आहे. सो हा पॉईंटचा बाळू कॉर्डिनेट्स तुम्हाला दिले आहेत x1 y1, आणि या इलिप्सचं इक्वेशन तुम्हाला दिले एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू एस S1 ह्या दोन्ही टँजनचं इक्वेशन मी काढू शकतो. हे बघा, ही झाली पहिली T1 आणि झाली दुसरी T2. मी म्हणतो तुम्हाला बाळू ह्या दोन टँजनचं जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करा. म्हणून तुम्ही काय करा, टी स्क्वेअर इज इक्वल टू एस S1 फाइंड आउट करा. टी स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे बाळू, टी कसं काढतो आपण, टी कसं काढतो सांगा बघा. टी नथिंग बट एक्स x1 अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय y1 अपॉन बी स्क्वेअर मायनस 1. हा झाला बाळू तुमचा टी, हा झाला टी. ही जी व्हॅल्यू तुम्हाला मिळायला लागली, हा झाला टी. चलो, सो टी मला माहिती आहे, टी कळाला. एस माहित नाही. एस काय सर, एस म्हणजे इक्वेशन ऑफ इलिप्स. एस आहे बाळू एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि S1 काय सर, S1 इज द इक्वेशन ऑफ इलिप्स इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट x1 y1. म्हणजे बाळू इथे तुम्हाला सरळ x1 हा जो पॉईंट आहे ना, तो पॉईंट तुम्हाला त्यामध्ये पुट करायचा. चुकलं, कळाले तिन्ही व्हॅल्यूज. आता हे तिन्ही व्हॅल्यू बाळू तुम्ही उचला आणि त्यात पुट करा, तुम्हाला इक्वेशन ऑफ पेअर ऑफ टँजन्स मिळाला. आता बाळू बघा जरासं, म्हणजे ह्याचा स्कोप कुठपर्यंत जायला लागला तेवढं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील की व्हॉट इज द अँगल बिटवीन पेअर ऑफ टँजन्स ड्रॉन फ्रॉम दिस पॉईंट टू द गिवन इलिप्स. मग सर अँगल बिटवीन काढायचं कसं काढणार सर. आता बाळू जरासा विचार करा, तर तुम्ही हे सगळं पुट करणार बाळू, सॉल्व्ह करणार, त्यावेळी सिम्प्लिफाय केल्यानंतर बाळू हे जे असणार आहे हे जॉईंट इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईन्स. आणि जर आपल्याकडे दोन लाईन्स असतील, आता हा आपल्या चॅप्टर ॲक्च्युली अजून काय म्हणजे आपण डिस्कशन व्हायचं बाळू. ठीक आहे, पण जर जॉईंट इक्वेशन दिलं असं बाळू आणि तुम्हाला जर अँगल बिटवीन द जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं तर आपल्याकडे फॉर्म्युला काय असेल बाळू, टॅन थिटा इज इक्वल टू 2 अंडर रूट h स्क्वेअर्ड मायनस AB अपॉन A प्लस B. सॉरी, डिस्कशन व्हायचं कुठं, डिस्कशन झाले की बाळू पेअर ऑफ स्टेट लाईन्स पाहिले आपण. चलो, सो बाळू ह्याच्यावर तुमचं मिळणार आहे. बरं, व्हॉट इज दिस कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. तर बाळू मला सांगा, ही जी टँजंट ड्रॉ केल्या बाळू, ही टँजंट हिथं मीट करत्या, ही टँजंट हिथं मीट करत्या बाळू. आता हे जे दोन पॉईंट्स आहेत बाळू, हे दोन पॉईंट्स इलिप्सवरती लाय करतात आणि ह्या दोन पॉईंट्सला मी जॉईन केलो. तर बाळू तुम्हाला माहिती आहे कॉर्ड म्हणजे काय असतं. कॉर्ड इज नथिंग बट लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द कर्व. म्हणजे बाळू हिथं ही झाली तुमची कॉर्ड. मग ही कॉर्ड कोणाच्या बाळू, तर ही कॉर्ड कॉन्टॅक्ट पॉईंटची आहे.
T1 चा कॉन्टॅक्ट पॉईंट आणि T2 कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणून हे जॉईन केल्यानंतर म्हणून जी तयार झाली कॉर्ड त्याला म्हणून आपण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतोय. आणि या कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन म्हणून T इज इक्वल टू 0 म्हणून मिळते आपल्याला. म्हणजे म्हणून तो पॉईंट आहे तो पॉईंट इथं पुट करा, ह्याच्यावर इक्वल टू 0 करा, जे काय असेल ते म्हणून कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन असणार आहे. आणि कॉर्ड इफ मिड पॉईंट इज गिवन म्हणजे काय म्हणून सांगा. सपोज तुम्हाला काय केलं आता परत याचा सर्कल दिला इथं सर्कल नाही सॉरी इलिप्स दिलाय ठीक आहे. आणि काय केलं एक मी कॉर्ड ड्रॉ केले म्हणून या इलिप्सवरती मी काय केले एक कॉर्ड ड्रॉ केलेले आहे. या इलिप्स मला इक्वेशन दिलेलं आहे आणि काय केलं या कॉर्डचा मिड पॉईंट दिलाय तुम्हाला बाळ. या कॉर्डचा मिड पॉईंट आहे x1 y1 आणि मी तुम्हाला काय म्हणतो माहिती आहे बाळांनो या कॉर्डचं मला इक्वेशन सांगा वेअर दिस इज द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड. बाळांनो तुम्ही काय करा हा मिड पॉईंट घ्या टी मध्ये पुट करा, हा मिड पॉईंट घ्या S1 मध्ये पुट करा, सिम्प्लिफाय करा. दॅट इज द कॉर्ड दॅट इज द इक्वेशन ऑफ कॉर्ड when the midpoint of the chord is given to you. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बाळांनो हे 3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. अजून इलिप्समध्ये बराचसा पार्ट बनवून आपण डिस्कस करू शकतोय, बट आय डोंट थिंक दॅट की तेवढ्या डीपपर्यंत क्वेश्चन जाईल, कारण सिलेबसमध्ये बनवून हा पार्ट रिमूव्ह केला होता आणि परत आता ॲड केलेला आहे. सो ह्या वर्षी मी एक्सपेक्ट करायला लावली की ह्याच्यावरून जे काही क्वेश्चन्स येतील म्हणजे कोनिक सेक्शनवरून ते सगळे क्वेश्चन्स आपले एका प्रिलिमिनरी लेवलचे असतील. हां ठीक आहे. पण तरीसुद्धा क्वेश्चन्समध्ये अजून काही जर एक्स्ट्रा कन्सेप्ट लागले आहे ह्या चॅप्टरच्या देन वी विल शुअरली डिस्कस देम ॲट दॅट पॉईंट. ओके कळलं की नाही. हां त्यानंतर म्हणून नेक्स्ट पॉईंट काय आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस सम क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर इलिप्स. ठीक आहे. ओके आता आपण ह्याचं डिस्कशन ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. ह्याच्या अगोदर पॅराबोलाचं डिस्कशन पॅराबोलाचे MCQs झालेले आहेत बाळांनो. आता तुम्हाला ह्या क्वेश्चन ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो त्यावेळी तुम्हाला काही सिमिलॅरिटी जाणवतील ह्या क्वेश्चन्समध्ये. म्हणजे पॅराबोलामध्ये आपण जसे क्वेश्चन्स बघितले रिगार्डिंग द इसेंट्रिसिटी, रिगार्डिंग द फोकस, रिगार्डिंग द व्हर्टायसेस, रिगार्डिंग द डायरेक्ट्रिक्स, सेम टाईपचे क्वेश्चन सुद्धा म्हणून इथंच येणार आहेत. प्लस पॅराबोलामध्ये आपण बघितले टँजंटचे क्वेश्चन्स होते, सेम टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथून पण पाहायला मिळतील. 1-2 क्वेश्चन लोकेशन सुद्धा इकडे तिकडे मिळतील. ठीक आहे. ओके किंवा पॅरामीटर रिमूव्ह करायचे असे क्वेश्चन्स जे असतात ना. म्हणजे तुम्ही समजून घ्या की ज्यावेळी तुम्ही ह्या चॅप्टरना डिस्कस करणार आहात, कारण कसं झालंय स्टॅटिस्टिक्स हा एक चॅप्टर होता, अगदी सोपा होता, अगदी म्हणजे त्यामध्ये काही लिमिटेड नंबर ऑफ कन्सेप्ट होते बाळांनो. म्हणजे मीन, मीडियन, मोड, त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिजन वगैरे ह्यासारख्या, त्यानंतर मीन डिव्हिजन अबाउट मीन, मीडियन अबाउट मीडियन, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करायचो, जे अगदी इझिली होतं. ठरलेला फॉर्मॅट होता, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं, सॉल्व्ह करायचं, निघून जायचं. त्याला रिमूव्ह करून आता त्यांनी कोनिक सेक्शन ॲड केला आहे. कोनिक सेक्शनमध्ये पहिल्यांदा बाळांनो आपण पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला ही 3 सेपरेट युनिट शिकणार आहोत. आता हे मी सिनॉप्सिस डिस्कस करताना पण आपलं डिस्कशन झालेलं आहे की पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोलाच्या बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्या सेम लाईनवरती आहेत. त्यामुळे तुम्ही इनफॅक्ट सर्कलपासून सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या सेम लाईनवरती घेऊन जर स्टडी केला, असं डिस्कस केला तर अगदी फार कमी वेळात होऊन जाईल. म्हणून बाळांनो मला इथं पण तुम्हाला काय सांगायचं की ज्यावेळी तुम्ही पॅराबोला नंतर इलिप्सचे क्वेश्चन पाहतात किंवा इलिप्स नंतर हायपरबोलाचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, या सगळ्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा एक टाईप ऑफ क्वेश्चन्स जे आहेत, कॅटेगरी ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते सेमच आहेत. मग तुम्ही त्यासाठी काय करावं लागणार आहे तेवढं फक्त डिस्कशन करा आणि मग त्या हिशोबाने तुम्ही क्वेश्चनची प्रिपरेशन करा. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी भेटेल. हां ठीक आहे. की अदरवाईज तुम्ही प्रत्येक क्वेश्चन एक डिफरंट कन्सिडर केलात ना तर मग पॅराबोला आणि किंवा कोनिक सेक्शन हा जो पार्ट आहे ना तो कोनिक सेक्शन पार्ट तुम्हाला खूप जास्त लेंदी वाटेल अदरवाईज. हां ठीक आहे. ओके सो लेट अस स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 1 इटसेल्फ. ॲज आय वॉज सेइंग की जे काही क्वेश्चन्सचे बाळांनो पॅटर्न आहेत जे आपण ह्याच्या अगोदर बघितलेल्या पॅराबोलामध्ये त्या टाईपचेच क्वेश्चन बाळांनो तुम्हाला इथे सुद्धा पाहायला मिळतील. जसं की ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय म्हटलं बाळांनो इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स. सेम टाईपचा क्वेश्चन बाळांनो आपण इसेंट्रिसिटी ऑफ पॅराबोला सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. बरं मग ह्याच्यामध्ये ह्याच्या रिक्वायरमेंट काय आहे सर, तर रिक्वायरमेंट आहे सर तुम्हाला जनरल सेकंडरी इक्वेशन दिलेला आहे आणि जनरल सेकंडरी इक्वेशनवरून मग आपल्याला ॲक्च्युली ही जी इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची आहे. मग आपण ह्याच्यामध्ये कसं करत होतो सर पॅराबोलामध्ये आपण काय केलं होतं, पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन जे होतं ते दिलेलं इक्वेशन आपण कन्वर्ट करत होतो. कशाला कन्वर्ट करायचं सर, स्टँडर्ड फॉर्मला. आणि मग स्टँडर्ड फॉर्म म्हणून आपण व्हॅल्यू काढायचं आणि मग इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची. इनफॅक्ट पॅराबोलाची इसेंट्रिसिटी 1च असते. आय एम सॉरी अबाउट दॅट. चलो सो बाळांनो इथे सॉल्व्ह करायचं. चला इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स त्यासाठी पहिल्यांदा ह्याला कन्वर्ट करून घ्या स्टँडर्ड फॉर्मला. आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये बाळांनो तुम्हाला माहिती आहे इथे एक्सची टर्म आहे, इथे एक्सची टर्म आहे, इथे वायस्क्यूची टर्म आहे आणि इथे वायची टर्म आहे. सो आपल्याला काय करायचं, हे एक्स आणि एक्सच्या टर्म्स एकत्र घ्या, वाय स्क्वेअर आणि वायच्या टर्म एकत्र घ्या आणि परफेक्ट स्क्वेअर तयार करा. सो इथं आलं बाळांनो 4x² प्लस हे झाले 8x प्लस जराशी जागा सोडतो इथं मध्ये किंवा नंतर राहू दे नंतरच घ्या, प्लस 9y² प्लस 36y प्लस 4 इज इक्वल टू 0. चलो जर बाळांनो x² ऑप्शन 1 करायचं आपल्याला. सो 4 इन द ब्रॅकेट x² प्लस इथं होणार बाळांनो किती 2x प्लस. आता मला सांगा बाळांनो हे जर परफेक्ट स्क्वेअर कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता बाळांनो, ऑब्वियस आहे +1ची आवश्यकता आहे. प्लस 9ला कॉमन काढा बाळांनो इथनं, इथं आला y² प्लस 9 × 36y प्लस बाळांनो 4ची आवश्यकता आहे. ठीक आहे. प्लस किंवा ह्या +4ला तिकडे घालवा जरा असं
होय की नाही, कारण कॉन्स्टंट आपलं त्या साईडला असतो होय ना. सो इज इक्वल टू -4. आणि बाळू जरा लक्ष द्या, इथं +4 एक्स्ट्रा ॲड केला आहे, इथं +36 एक्स्ट्रा ॲड केले. सो बाळू ह्याला त्या साईडला घेऊन जाणार. ठीक आहे. सो 9×36 बरोबर आहे. सो +4 इकडचा आणि +36 इकडचा, दोन्ही आता ते एकमेकांना कॅन्सल होऊन आन्सर मिळून जाईल बाळू. ठीक आहे. बघा परत एकदा कुठे काय चुकलं का बघा. 9×36 y² आणि हा झाला 2. म्हणजे बाळू हे काय व्हायला सांगा बघा, हे झालं 4 ॲज इट इज. इथं आत मिळालं बाळू हे किती x + 1चा होल स्क्वेअर प्लस हे 9 ॲज इट इज बाळू, हा झाला y + 2चा होल स्क्वेअर इज इक्वल टू -4 + 4 कॅन्सल बाळू 36 राहिले इकडे शिल्लक. आणि बाळू काय करा, 36 ने असेला डिवाइड करा, म्हणजे आपल्याकडे काय येईल x - -1चा होल स्क्वेअर अपॉन 4 9 36 प्लस y - -2चा होल स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू 1. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म म्हटले बाळू. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेला आहे, कारण x² अपॉन a² + y² अपॉन b² इज इक्वल टू 1. आता कम्पेअर करा बाळू, तुम्हाला लगेच a² आणि b² व्हॅल्यू मिळेल. a² व्हॅल्यू मिळाले आपल्याला 9 आणि b² व्हॅल्यू आपल्याला किती मिळाले बाळू, b² व्हॅल्यू मिळत आहे 4. ठीक आहे. चला आता त्यांनी विचारले बाळू आपल्याला इसेंट्रिसिटी. सो इसेंट्रिसिटी आपल्याकडे साठी आपल्याकडे इक्वेशन आहे, एक रिलेशन असते ए बी आणि ई मधलं. ठीक आहे. ते आपण पाठच केलेला आहे. सो b² इज इक्वल टू a² इन द ब्रॅकेट. हा बरं. आता दुसरी गोष्ट, हे सेम इक्वेशन पण आपण उलटं पण लिहू शकतोय. आता बघू शकता तुम्ही, हा आपला हॉरिझॉन्टल इलिप्स आहे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल इलिप्ससाठी आपल्याकडे a² ची व्हॅल्यू मोठी असते, त्यामुळे बाळू आपण ह्याला b² इज इक्वल टू a² इंटू 1 - e² लिहितोय. का? कारण इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स इज लेस दॅन 1. हा ठीक आहे. त्यासाठी 1 - e² असते. हायपरबोलासाठी फक्त आपण ह्याला उलटं करतोय बाळू. सो b² व्हॅल्यू पुट करा, इट इज 4. a² ला ह्या साईडला घ्या बाळू, इट इज 9 इज इक्वल टू 1 - e². ठीक आहे. सो ह्या साईडला घ्या a² ला 1 - 4 अपॉन 9 e² इज इक्वल टू 9 - 5 4 बाळू किती होते 5 अपॉन 9. सो ई इज इक्वल टू त्याला बाळू सांगा बघा √5 अपॉन 3. ठीक आहे. ओके. आता ॲक्च्युली आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर बाळू दोन्ही साईन्स यायला पाहिजे राईट साईडला प्लस मायनस. पण ॲज यू नो इसेंट्रिसिटी इज नथिंग बट रेशो ऑफ डिस्टन्सेस. हा ठीक आहे. रेशो ऑफ डिस्टन्स असते बाळू, त्यामुळे आपण रेशो ऑफ डिस्टन्स कधीही निगेटिव्ह येऊ शकत नाही. हे निगेटिव्ह साईनला आपण निग्लेक्ट करतोय. वी आर गेटिंग द इसेंट्रिसिटी ॲज √5 अपॉन 3. नेक्स्ट क्वेश्चन. सो इसेंट्रिसिटी बाळू सेम क्वेश्चन. इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स अँड इक्वेशन इज गिवन टू यू. हा ठीक आहे. चलो आता बाळू पहिल्यांदा याला स्टँडर्ड फॉर्मला आणायला पाहिजे. त्यासाठी राईट साईडला 1 पाहिजे. राईट साईडला 1 पाहिजे म्हणजे तुम्ही कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे सगळं आपण मल्टिप्लाय करताना 16 मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो हे वाले बाळू x - 1चा होल स्क्वेअर अपॉन 2 प्लस व्यवस्थित y + 3/4 चा होल स्क्वेअर अपॉन काय नाही म्हणजे 1 आहे बाळू इज इक्वल टू 1 अपॉन 16. ह्याला 16 मल्टिप्लाय केल्यानंतर बाळू इथे काय सांगा बघा x - 1चा होल स्क्वेअर अपॉन इथे ना बाळू 16. सो हिथं बघा 16, हिथं 16 आणि हिथं पण 16. ठीक आहे. सो 16 इथं 8 कॅन्सल बनवून किती राहील सांगूया 8 राहील. आणि ह्या 8ला बनवून खालती घ्या परत 1/8 प्लस y + 3/4 होल स्क्वेअर. इथं पण बनवून 16 येणार आहे, त्याला खाली घ्या 1/16 इज इक्वल टू 1. हे झालं तुमचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन, ज्याच्यामध्ये a² ची व्हॅल्यू आहे बाळू किती 1/8 आणि b² ची व्हॅल्यू किती आहे बाळू 1/16. आणि जर असं तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल बाळू काय की इथं a ची व्हॅल्यू बाळू आहे a² ची व्हॅल्यू 1/8 आहे, b² ची व्हॅल्यू 1/16 आहे. 1 चे 8 पार्ट केले आहेत इथं 1 चे 16 पार्ट केलेले आहेत. सो क्लिअरली a² ची व्हॅल्यू मोठी आहे b² पेक्षा. परत रिलेशन आपलं b² इज इक्वल टू a² इंटू 1 - e². आता बघा जरासं आपण जर पुढे गेलो जर प्रॅक्टिस केली तर आपण ह्याला अजून सुद्धा मॅनिप्युलेट करून लक्षात ठेवू शकतो एकदमच. म्हणजे बाळू ह्या b² अपॉन a² करायला इज इक्वल टू 1 - e². ह्या e² ला इकडे घ्या, b² अपॉन a² ला ह्या साईडला घ्या. सो दिस इज 1 - b² अपॉन a². आणि बाळू तुम्ही काय करता क्रॉस मल्टिप्लाय करा. सो ई इज इक्वल टू अंडर रूटमध्ये a² - b² अपॉन a². त्या a² ला बाहेर घेतलं तर ई इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a² - b² अपॉन e. असा फॉर्म्युला येऊ शकतो, तयार होऊ शकतो. आणि मग तुमची मर्जी आहे बाळू, तुम्ही कसं लक्षात ठेवताय तुम्ही लक्षात ठेवू शकताय. ठीक आहे. शक्यतो मी इथे एवढ्या खाली पण येत नाही बाळू, कारण परत एकदा आपल्याला a² आणि b² व्हॅल्यू मिळालेली असतात. जर मी याला बाहेर काढला तर परत एकदा स्क्वेअर रूट काढा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो डायरेक्ट इथनं सॉल्व करा बाळू. सो e² इज इक्वल टू हे काय सांगा बघा 1 - b² किती सांगा बघा b² आहे 1/16 अपॉन a² किती सांगा बघा बाळू 1/8. सो सिम्प्लिफाय करायला 1 - 8 8 2 16 हे राहिलं बाळू 1/2. सो e² इज इक्वल टू
1/2 आणि ई इज इक्वल टू बाळू 1/√2. सो 1/√2 किती आले बाळू? ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द कोऑर्डिनेट्स ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स दिस इज इक्वल टू आर. आता बाळू पहिली गोष्ट म्हणजे फोसाय ऑफ द इलिप्स म्हणते तिने. फोसाय इलिप्स बाळू काय सांगू घ्या, प्लस मायनस ए कॉमा 0 असतो. ओके, आता प्लस मायनस ए कॉमा 0 का प्लस मायनस बी कॉमा 0, सॉरी प्लस मायनस 0 कॉमा बी, सॉरी 0 कॉमा प्लस मायनस बी, या दोन बी कुठले तरी एक असतात बाळू. कशावरती डिपेंड करते? हॉरिझॉन्टल इलिप्स आला तर हे, व्हर्टिकल आला तर हे. हॉरिझॉन्टल साठी काय असते बाळू? ए इज ग्रेटर दॅन बी. व्हर्टिकल साठी बाळू बी इज ग्रेटर दॅन ए. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हां, चलो. सो त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? पहिल्यांदा ह्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणणं गरजेचं आहे. सो लेट अस स्टार्ट. एक्स स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म एकत्र घ्या. सो 3x स्क्वेअर्ड मायनस 12x. नंतर बाळू वाय स्क्वेअरची टर्म आणि वायची टर्म एकत्र घ्या. 4y स्क्वेअर मायनस 8y प्लस 4 इज इक्वल टू 0. चलो आता बाळू इथनं 3 ला कॉमन घ्या. सो 3 इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर्ड मायनस 4x आणि आता मगाशी झालं म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 लागते इथं. प्लस बाळू 4 ला बाहेर घ्या. इथं आलं वाय स्क्वेअर्ड मायनस 2y प्लस बाळू 1 लागणार आहे इथं. ठीक आहे. आणि प्लस 4 ला ह्या साईडला घ्या. इट विल बी मायनस 4. आता बाळू काय काय ॲडजस्ट केले ते बघा जरा. असं 3 चौक 12 ॲडजस्ट केले. सो इथं बाळू प्लस 12 करायला पाहिजे आपल्याला. नंतर बाळू इथं प्लस 4 ॲडजस्ट केले. सो इथं बाळू प्लस 4 ॲडजस्ट करायला पाहिजे. सो या 4 ला 4 कॅन्सल होईल. इथं बाळू ह्याला काय लिहितं सांगा बघा. 3 इन द ब्रॅकेट एक्स मायनस 2 चा होल स्क्वेअर्ड प्लस 4 इन द ब्रॅकेट वाय मायनस 1 चा होल स्क्वेअर्ड. ठीक आहे. इज इक्वल टू बाळू इकडे राहिले 12. स्टँडर्ड फॉर्मसाठी त्या साईडला 1 लागते बाळू. सो ह्याला इकडे घ्या. सो 3 इन द ब्रॅकेट एक्स मायनस 2 चा होल स्क्वेअर्ड, किंवा तुम्ही म्हणतो 3 ला घ्यायची काय आवश्यकता नाही आपल्याला, करते एवढं. ठीक आहे. सो इथं ज्यावेळी हा 12 खाली येणार बाळू, त्यावेळी 12 आणि 3 सिम्प्लिफाय होणार आणि खाली येणार 4 बाळू. इथे येणार वाय मायनस 1 चा होल स्क्वेअर्ड आपण 4 आणि 12 सिम्प्लिफाय झाल्यानंतर बाळू किती होणार सांगा खाली? इथे येणार 3 इज इक्वल टू 1. हे झालं बाळू तुमचं इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म. त्यामध्ये तुम्ही बघू शकता एस क्यूची व्हॅल्यू 4 आहे, बी स्क्यूची व्हॅल्यू 3 आहे. ह्याचा अर्थ बाळू इट इज अ हॉरिझॉन्टल इलिप्स बाळू. हॉरिझॉन्टल इलिप्स आहे याचा अर्थ फोसायचे कोऑर्डिनेट्स येणार तुमचे प्लस मायनस ए कॉमा 0. पण सर ए कॉमा 0 साठी आपल्याला ईची आवश्यकता आहे. ई इज इसेंट्रिसिटी. आता इसेंट्रिसिटी बाळू फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये, सॉरी लास्ट क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवलेला आहे. ई स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. मग अशी लक्षात ठेवलं. सो 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर किती आले सांगा बघा बाळू? 3/4. सो हे किती बाळू? 1/4. ई स्क्वेअर जर 1/4 आहे तर ई बाळू किती झालं तुमचा? 1/2. आता ई 1/2 आहे, आपल्याला प्लस मायनस ए काढायचा आहे. सो एची व्हॅल्यू जर तुमची ए स्क्वेअर जर 4 आहे तर एची व्हॅल्यू पण किती सांगा बघा? ए इज इक्वल टू 2. इथं परत एकदा स्क्वेअर, सॉरी प्लस मायनस येणार नाही, बिकॉज ए इज अगेन रिप्रेझेंटिंग सेम लेंथ ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. सो म्हणून आता ए काय होणार सांगा बघा? मग ए होणार तुमचा ए 2 इंटू ई किती म्हणून सांगा बघा? 1/2. सो एची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे मस्तपैकी 1. आता ए 1 आहे याचा अर्थ फोसायचे कोऑर्डिनेट्स काय झाले सांगा बघा बाळू? एक मिनिट. हां इथं अजून एक मिस्टेक झाली बाळू आपली. ठीक आहे. चला, जे काय फोसायचे कोऑर्डिनेट्स असतात बाळू, जे मी तुम्हाला इथे सांगितले आता, ठीक आहे, हे जे फोसायचे कोऑर्डिनेट्स असतात, ठीक आहे, असं घ्या. एची व्हॅल्यू पण 1 आहे, चालू दे, काय प्रॉब्लेम नाही. हे फोसायचे कोऑर्डिनेट्स बाळू आपण असं लिहितोय. एक्स इक्वल टू ए किंवा प्लस मायनस ए आणि वाय इज इक्वल टू 0. आणि हे जे कोऑर्डिनेट्स असतात ना फोसायचे कोऑर्डिनेट्स, हे आपण कोणासाठी घेतो माहिती आहे काय? हे आपण घेतो बाळू स्टँडर्ड इलिप्ससाठी. स्टँडर्ड इलिप्स कुठला सर? एक्स स्क्वेअर्ड अपॉन ए स्क्वेअर्ड प्लस वाय स्क्वेअर्ड अपॉन बी स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1 साठी घेतोय सर. होय, बरोबर आहे, नो प्रॉब्लेम सर. पण आपल्याकडे जो इलिप्स आलेला आहे तो तर शिफ्टेड आहे, ज्याचा सेंटर कुठे बाळू? 2,1 ला आहे. ह्याचा अर्थ त्याच्यासाठी ज्यावेळी तुम्ही हे घेणार बाळू, त्यावेळी तुम्ही एक्स कॅपिटल एक्स इक्वल टू प्लस मायनस ए आणि कॅपिटल वाय इज इक्वल टू 0 घ्यायला पाहिजे. मग कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय कोण असते सर? तर आपण ते शिकलेलं बाळू. काय करतो सांगा बघा? आपण एक्सला, कॅपिटल एक्सला आपण काय घेतो सांगा बघा? एक्स मायनस जे काही तर लिहिले ते बाळू एक्स मायनस 2 आणि कॅपिटल वायला काय घेतो बाळू सांगा बघा? वाय मायनस 1. दॅट्स इट. म्हणजे आपण एक्स मायनस एच आणि वाय मायनस के असं लक्षात ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन इथंपर्यंत हे केलं असाल तर जरा असं हिला क्लिअर करतो, म्हणजे आपल्याला जरा सोडवायला जागा मिळेल. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. आता बाळू आपल्याकडे एक्स व्हॅल्यू काय सांगा बघा? ए. म्हणजे काय सांगा बघा? एक्स मायनस 2 इज इक्वल टू ए आणि पुढं वाय मायनस 1 इज इक्वल टू 0. कारण वाय कॉर्डिनेट काय बाळू आपला? 0 आहे. हे काय दिसते? चलो त्याला सॉल्व करा बाळू. सो एक्स इज इक्वल टू 2 प्लस एची व्हॅल्यू किती आले? 1 आलेली आहे. आणि वायची व्हॅल्यू काय सांगा बघा बाळू? बोलो फास्टात सांगा. वायची व्हॅल्यू काय सांगा बघा? वाय मायनस 1 म्हणजे किती आले बाळू सांगा लोक? 1 झाली. सो वाय कॉर्डिनेट 1 यायला लागलाय आणि एक्स कॉर्डिनेट बाळू 3 यायला लागलाय. कधी ज्यावेळी तुम्ही प्लस ए घेता त्यावेळी. आता प्लस मायनस ई आहे तुमच्याकडे. सो एक्स व्हॅल्यू एकदा जर मी मायनस घेतलो म्हणजे काय बाळू? इथं सॉल्व करतो बघा. एक्स मायनस 2 इज इक्वल टू मायनस ए. सो एक्स मायनस 2 इज इक्वल टू मायनस 1
बरोबर काय, कारण याची व्हॅल्यू 1 काढली आपण. ह्याला इकडे घ्या. सो एक्स इक्वल टू -2 -1 बाळून किती होणार, मायनस या साईडला गेलं तर 2 - 1 म्हणजे बाळून 1. सो चलो, म्हणजे बाळून एक तुमच्याकडं फोसायचा कॉर्डिनेट येणार आहे 1,1, दुसरा येणार आहे 3,1. 1,1 3,1 कुठे आहे बघा बाळून, येस ऑप्शन नंबर सी. क्लिअर, समजायला का तुम्हाला बघा. ठीक आहे, शिफ्टेडसाठी आपण कॉर्डिनेट्स बदलत नाही, तेच राहणार, कॉर्डिनेट्स तेच राहणार बाळून तुमचे, फक्त ती व्हॅल्यू कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वायला अज्युम करा किंवा देऊन टाका बाळून. कारण ह्याला आपण परत एकदा कॅपिटल एक्सचा होल स्क्वेअर आपण ए स्क्वेअर प्लस कॅपिटल वायचा होल स्क्वेअर आपण बी स्क्वेअर लिहितोय. सो कॅपिटल एक्स म्हणजे कोण होते बाळून तुमचा, थोडक्यात एक्स -2 होते. सो हां ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळून, लेंथ ऑफ द ॲक्सेस ऑफ द कोनिक. ॲक्सिस काय असतं बाळून तुमचे, एक तर मेजर ॲक्सिस असतोय आणि दुसरा असते मायनर ॲक्सिस. सो मेजर ॲक्सिसची लेंथ काय असते बाळून 2a असते, मायनर ॲक्सिसची लेंथ असते 2b. पण हे कधी जर तुमचा हा तयार होणारा इलिप्स काय म्हणतो आपण त्याला, हॉरिझॉन्टल इलिप्स आला तर, व्हर्टिकल आला तर ह्याच व्हॅल्यू उलट्या करायच्या. चलो, सो पहिल्यांदा याला कुठला येतो बघा जरा असं घ्या बाळून, 9x² घ्या, 9x² घ्या, त्यानंतर एक्सची टर्म घ्या -6x घ्या, त्यानंतर y² घ्या 4y², त्यानंतर वायची टर्म घ्या 4y + 1 ला घ्या इज इक्वल टू 0. चला बाळून 9 ला कॉमन काढा, 9 ला कॉमन काढा x² मायनस इथं होईल 3/2 सॉरी 2/3 2/3x होते ना बघा जरा व्यवस्थित, बरोबर हां 2/3x प्लस, आता परत बाळून 2/3x आहे म्हणजे काय घ्यायला पाहिजे मला इथे सांगा बघा शेवटी, 1/3 प्लस y. आता बाळून इथे शक्यतो 2y असते, मग 2y च्या ठिकाणी 2 कॅन्सल आले, याचा अर्थ बाळून काय आलं सांगा बघा इथे लास्ट टर्म 1/2 चा स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर किती होणार सांगा बघा, 1/4. 1/4 इज इक्वल टू हे -1 बाळून इथं किती ऍड केला सर, इथं +1 ऍड केला आणि इथे किती ऍड किती ऍड केला सर, इथं पण +1 ऍड केलेला आहे. चलो सिम्प्लिफाय करायला आता हे किती झाले सांगा बघा, हे 9 ॲज इट इज, हे होणार x - 1/3 चा होल स्क्वेअर प्लस हे 4 ॲज इट इज, हे होणार y + 1/2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू -1 + 1 कॅन्सल झालं 1 आलं बघा. आता मला काय पाहिजे आहे, ह्याला खाली नाही पाहिजे. सो x - 1/3 चा होल स्क्वेअर अपॉन 1/9 प्लस y -1/2 चा होल स्क्वेअर अपॉन 1/4 इज इक्वल टू 1. ह्याचा अर्थ बाळनो हा झाला तुमचा a² किती बाळनो तुमचा a² आहे 1/9 आणि b² किती बाळनो b² आहे 1/4. आणि तुम्ही बघू शकता बाळनो की a² ची व्हॅल्यू 1/9 आहे, ज्याचा अर्थ होतोय 1 चे 9 पार्ट्स केलेले आहेत. b² ची व्हॅल्यू बाळनो 1/4 आहे, ह्याचा अर्थ होतोय 1 चे इक्वल 4 पार्ट्स केलेले आहेत. याचा अर्थ ह्या ठिकाणी b² ची व्हॅल्यू मोठी आहे, b² अपॉन a² आहे बाळनो. त्यामुळे ही व्हॅल्यू किंवा ही डायग्राम अशी न बनता बाळनो ही डायग्राम कशी होणार आहे सांगा बघा, इट विल बी नथिंग बट अ व्हर्टिकल इलिप्स. आणि व्हर्टिकल इलिप्स असे आहे त्यामुळे हे असं दिसणार बाळनो डायग्राम. हा झाला तुमचा व्हर्टिकल इलिप्स. ह्याच्यामध्ये मेजर ॲक्सिस असणार तुमचा 2b आणि मायनर ॲक्सिस असणार बाळनो 2a. चला तर 2b आणि 2a ची व्हॅल्यू काढा फास्ट. सो 2b किती आलेलं सांगा बघा, 2b b² बाळनो आला 1/4 म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली सांगा बघा, b ची व्हॅल्यू 1/2 आणि a ची व्हॅल्यू आली बाळनो 1/3. सो 2b किती आला आहे, 2b होते तुमचा 1 आणि 2a किती होते बाळनो तुमचा, 2a होते तुमचा 2/3. सो 1, 2/3 कुठे आहे का बघा, येस. नेक्स्ट क्वेश्चन. चलो, द इक्वेशन्स ऑफ द डिरेक्ट्रायसेस ऑफ द इलिप्स. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेत बाळनो, 16x² + 25y² इज इक्वल टू 400. ह्याला व्यवस्थित बाळनो x² अपॉन 25 प्लस y² अपॉन 16 इज इक्वल टू 1. 400 डिवाइड केलं. ओके, सो x² अपॉन 25, ह्याचा अर्थ a² ची व्हॅल्यू झाली माझ्या 25, b² ची व्हॅल्यू झाली माझ्या 16. a इज ग्रेटर दॅन b, हेन्स इट इज अ व्हर्टिकल इलिप्स. व्हर्टिकल इलिप्स म्हटल्यानंतर बाळनो इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रायसेस आपण घेतोय x इक्वल टू ± a अपॉन e. हे झालं इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रायसेस. आता डिरेक्ट्रायसेस मध्ये पण तुम्ही बघू शकता ए ची आणि ई ची व्हॅल्यू हवी आहे, ज्यामध्ये आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे, ई ची व्हॅल्यू काढायची आहे. चलो, सो आता आपल्याकडे पॉकेट रिलेशन आहे. कुठला पॉकेट रिलेशन बाळनो, e² इज इक्वल टू 1 - b² अपॉन a². येस, सो 1 - b² किती बाळनो सांगा जरा मला लवकर, 16 आहे. a² किती आहे सर, a² आहे सर 25, क्रॉस मल्टिप्लाय करायला लगेच ना बाळनो, 25 - 16 इट इज 9 अपॉन 25. सो बाळनो e² आला 9 अपॉन 25, ई आला किती माझ्या सांगा बघा 3/5. आता ई ची व्हॅल्यू पण माझ्याकडे आहे, ए ची व्हॅल्यू पण आहे. सो सरळ व्हॅल्यू पुट करायचं, सिम्प्लिफाय करायचं. सो चलो, x इज इक्वल टू प्लस मायनस ॲज इट इज राहू देत. ए ची व्हॅल्यू किती सांगा बघा, a² 25 म्हणजे ए ची व्हॅल्यू झाली 5. x इक्वल टू प्लस मायनस 5 अपॉन
आपण किती बाळू सांगा ई किती आहे रे 3/5. हे 5 वरती गेलं बाळू 5 × 25 अपॉन 3. हे 3 इकडे ढकला 3x = ±25. कुठं ऑप्शन बघा ऑप्शन नंबर डेल्टा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. The equation of the ellipse whose center is at origin, okay, and which passes through the points -3,1 and 2, -2. आता बाळू सेंटर ओरिजिन आहे याचा अर्थ इट इज इन द स्टँडर्ड फॉर्म x² / y² + y² / b² = 1. चला जर ह्याला आपल्याला जर सॉल्व करायचा झाला तर आपण याला आरामात सॉल्व करू शकतो बाळू. बघा पहिली गोष्ट म्हणजे ऑप्शन नंबर डेल्टा कॅन्सल झाला तुमचा. ऑप्शन नंबर डेल्टा कॅन्सल झाला. का सर ऑप्शन नंबर डेल्टा कॅन्सल झाला? कारण हे जर त्या साईडला गेलं तर हे होणार मायनस हे बघा असं होणार 3x² + 5y² = -32 आणि -32 ज्यावेळी तुम्ही डिवाइड करणार तर a² आणि b² दोघांची व्हॅल्यू सुद्धा निगेटिव्ह यायला लागतात. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर डेल्टा तुम्ही बघितलं कॅन्सल व्हायला पाहिजे. चलो आता बाळू बाकीच्यामध्ये तिने सांगितले की हा जो इलिप्स आहे रिक्वायर्ड इलिप्स ऑप्शन जो प्रेझेंट आहे दिलेल्या ऑप्शन्समध्ये ए बी आणि सी मध्ये तो इलिप्स या आणि या दोन्ही पॉईंट्समधून पास होतोय. मग जर या दोन्ही पॉईंट्समधून पास व्हायला आलाय याचा अर्थ काय होतोय सर हे तिन्ही कुठलं तरी एक इक्वेशन असं असणार आहे ज्या तिन्ही पॉईंट्सला सॅटिस्फाय करायला पाहिजे. सो बघा बाळू कुठलं सॅटिस्फाय करते ते. ऑप्शन नंबर ए पण मला जर असा चला पुट करा ऑप्शन नंबर ए मध्ये म्हणून किती वाले 9 9 × 45 आणि हे किती वाले सर ऑप्शन नंबर ए पण नाही होत. ठीक आहे. ओके यस ऑप्शन नंबर ए पण होत नाही. ऑप्शन नंबर बी पण होणार नाही मग कारण मध्ये y² मध्ये निगेटिव्ह याचा काय संबंध आहे बाळू. हे आपण जरासं बाजूला ठेवूयात आपण चेक करूया नंतर. पहिल्यांदा बीला घ्या कारण बी जरा मला वाटायला आलाय. सो हे होणार बाळू किती 3² 9 9 3 27 आणि प्लस 5 यस व्हेरी गुड. बाळू हा 32 व्हायला आलाय. पहिला पॉईंट तर सॅटिस्फाय झाला. दुसरा पॉईंट सॅटिस्फाय करा बाळू. हे होणार 9 सॉरी हे 4 4 12 प्लस हे वाले सर किती 4 4 25 यस व्हेरी गुड. म्हणजे ऑप्शन नंबर बीटा यायला आलाय बघा. आता तुम्ही पाहिजे तर चेक करून बघा सी कुठल्या तरी याला कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे सर हे झालं ऑप्शन 1. सॉल्व कसं करायचं सॉल्व पण आपण इझिली करू शकतो सर. कसं काय आता जर हे तुमचं इक्वेशन ऑफ इलिप्स आहे स्टँडर्ड फॉर्म मधलं तर ऑब्वियस आहे बाळू हे दोन्ही पॉईंटला सॅटिस्फाय करायला पाहिजे. बरोबर एकदा तुम्ही याच्यामध्ये हा पॉईंट सॅटिस्फाय करा होणार 9/a² प्लस हे किती बाळू सांगूया 1/b² = 1 आणि दुसरं काय होणार सांगूया दुसरा पॉईंट सॅटिस्फाय करून टाका लगेच 4/a² प्लस हे किती वाले बाळू 4/b² = 1. तर तुम्ही काय करा माहिती आहे काय इथं 4 कॉमन काढा 4 कॉमन काढून त्या साईडला कॅन्सल करून टाका किंवा ट्रान्सफर करा जरा असं त्यासाठी ट्रान्सफर करा. सो दुसरं इक्वेशन काय होईल माहिती आहे आपल्याला किंवा 1/a² + 1/b² = 1/4. आणि तुम्ही काय करा ह्या पहिल्या इक्वेशनला आणि तिसऱ्या इक्वेशनला पहिल्या आणि तिसऱ्याची वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर b² कॅन्सल होऊन जाईल a² ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो 9 - 1/a² = 1 - 1/4 किती होतं बाळू 3/4 होते. कळलं तुम्हाला हे बघा की डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची वजाबाकी केली 9 - 1 किती बाळू 1 - 1/4 1 - 1/4 3/4. चलो आता 9 - 1 किती येते सर आता तुम्ही काय करा मला a² ची व्हॅल्यू पाहिजे. 9 - 1 8 येते. 8 ला इकडे घ्या बाळू 8 4 जा 32 = a² आणि हे 3 खाली घ्या बाळू. सो इथं झालं 3. सो 32/3 झाला a² तुमचा. आता ही a² ची व्हॅल्यू बाळू उचला आणि ह्या रिलेशनमध्ये पुट करा कुठल्या ह्यामध्ये पुट करा ह्याच्यामध्ये पुट करा ह्याच्यामध्ये पुट करतो सोपा सोडवायला 1/a² + 1/b² = 1/4 आहे सॉरी 1/4 आहे. चलो सो 1/a² जर 32/3 आहे बाळू 1/a² काय येणार त्याचा रेसिप्रोकल येणार. सो 3/32 प्लस 1/b² = 1/4. तुम्ही काय करा माहिती बाळू आता तुम्ही काय करा ह्याला इकडे घ्या वजा करूयात. सो 1/b² = 1/4 - 3/32. इथे सर तुम्हाला 8 पाहिजे बाळू 4 8 32 होते. इथे जर 8 दिलं इथं पण 8 होणार बाळू 8 - 3 5 सो 5/32 हा झाला b². 1/b². मग आपल्याला पाहिजे b². सो b² किती बाळू सांगा घ्या b² तुमचा 32/5. चला a² आणि b² ची व्हॅल्यू मिळाली. a² आणि b² ची व्हॅल्यू इथं पुट करा तुम्हाला इक्वेशन मिळून जाईल आणि ते इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन नंबर बीटाच येऊन जाईल. ठीक आहे सिम्प्लिफाय करू शकता तेवढा तुम्ही पुढची स्टेप करून टाका. नेक्स्ट क्वेश्चन. चलो द इक्वेशन ऑफ द इलिप्स whose vertices are ±5,0 and foci are ±4,0. तुम्हाला माहिती आहे बाळू व्हर्टायसेस काय असतात बाळू तुमच्या ±a,0 असतात आणि फोसा काय असतात बाळू ±a,0 असतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या दोन इक्वेशनमध्ये बाळू इथून तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळाली 5 कम्पेअर करू शकता तुम्ही आणि a ची व्हॅल्यू किती मिळाली बाळू तुमच्याकडे 4. आता a ची व्हॅल्यू इथं 5 पुट करा फक्त. सो e ची व्हॅल्यू किती बाळू 4/5. आता a ची व्हॅल्यू माहिती आहे e ची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे b ची व्हॅल्यू आपण आरामात काढू शकतो. कसं काय सर आपल्या रिलेशनच आहे b² = a² × 1 - a².
चला पुट करा व्हॅल्यू. ए स्क्वेअर किती बाळून सांगा बघा 25 होणार. इन द ब्रॅकेट 1 मायनस 4 अपॉन 5 म्हणजे स्क्वेअर किती होणार बाळून त्याचा 16 अपॉन 25. आता मल्टिप्लाय करा 25 मायनस 16 होईल. 25 मायनस 16 बरोबर आहे की नाही. हे 25 कॅन्सल होईल त्याचा. ठीक आहे. सो 25 मायनस 16 किती येते बाळून सांगा. इथे 9. सो हे झालं बी स्क्वेअर. आता मला ए स्क्वेअर माहिती आहे, बी स्क्वेअर माहिती आहे. इक्वेशन आपली मी आरामात लिहू शकते. काय ना सांगा घ्या. एक्स स्क्वेअर अपॉन 25 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 9 इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लाय करा बाळून. हे होणार 9x स्क्वेअर्ड प्लस हे होणार 25y स्क्वेअर्ड इज इक्वल टू 25 नव्हे 250. कुठे आले बघा. कुठे आले बघा. 9x स्क्वेअर प्लस 25y स्क्वेअर इज इक्वल टू 250. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. द फोसाय ऑफ एन इलिप्स आर. फोसाय देत बाळून. फोसाय म्हणजे आता बघितलं आपण प्लस मायनस ए कॉमा 0. याचा अर्थ काय झाला. ए ची व्हॅल्यू आपल्याला आलेले √5. लगेच लिहून घ्यायचं. चलो. अँड इट्स इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी म्हणजे ई ची व्हॅल्यू तुम्हाला दिली. ई ची व्हॅल्यू किती दिली सांगा बघा. येते √5/3. मग तुम्ही काय करा. ई ची व्हॅल्यू वरती पुट करा. सिम्प्लिफाय करायचं असं. ए इन द ब्रॅकेट √5 अपॉन 3 इज इक्वल टू √5. √5 ला √5 कॅन्सल बाळून. ए ची व्हॅल्यू हाच तिकडे ट्रान्सफर करा. ए ची व्हॅल्यू किती आली बाळून आपल्याकडे 3 आलेली आहे. देन द इक्वेशन ऑफ द इलिप्सिस. आता मला सांगा ए ची व्हॅल्यू माहिती आहे, ई ची व्हॅल्यू माहिती आहे, बी ची व्हॅल्यू काढता येईल की नाही. आरामात काढता येईल सर. कशी काढणार सर. मगाचं इक्वेशन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन द ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. ए स्क्वेअर ची व्हॅल्यू किती सांगा बाळून लवकर 9 इन द ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर ची व्हॅल्यू सांगा बाळून 5 अपॉन 9. चला आत मल्टिप्लाय करा बाळून. हे होणार 9 आणि हे 9 ला 9 कॅन्सल होणार बाळून 5. आत मल्टिप्लाय करा बाळून. हे होणार 9 आणि हे 9 ला 9 कॅन्सल होणार बाळून 5 राहणार. सो बी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली माझ्या 4 आलेली आहे. बी स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आहे, ए स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आहे. सॉल्व करत. एक्स स्क्वेअर्ड अपॉन ए स्क्वेअर किती होणार 9 प्लस वाय स्क्वेअर्ड अपॉन बी स्क्वेअर किती होणार बाळून 4 इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लाय करा बे. 4x स्क्वेअर्ड प्लस 9y स्क्वेअर्ड इज इक्वल टू 4 9 36. दॅट्स इट. कुठे आहे बघा. 4x स्क्वेअर्ड प्लस 9y स्क्वेअर्ड इज 36. यस सर. नेक्स्ट क्वेश्चन. द इक्वेशन ऑफ द इलिप्स वुज सेंटर इज 2 - 3. ओके चला. सेंटर दिला 2 - 3 अँड वन ऑफ द फोसाई इज 3 - 3. चलो 3 - 3 फोसाई दिले तुमच्याकडे. अँड द करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स इज 4 - 3 इज. तर बघा बाळू तुम्ही डायग्राम जर असं काढला ना व्यवस्थित तुमच्या लक्ष दिला असं आहे विषय. इक्वेशन ऑफ द इलिप्स सेंटर दिला बघा तुम्हाला किती 2 - 3. हा तुमचं सेंटर. हा तुमचं सेंटर 2, -3. चलो सेंटर मिळाला. वन ऑफ इट्स फोसाय. आता बाळू सेंटरच्या दोन्ही साईडला 2 फोसाय असतात. ए डिस्टन्स वरती तुम्हाला माहिती आहे. मग त्यातले त्यांनी एक फोसाय दिले तुम्हाला किती 3 - 3. हे झाली फोकस किंवा फोकस 1 म्हणतो पहिला. ठीक आहे. हा झाला सेंटर. चलो. आणि दुसरं काय दिले सर. अँड द करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स. आणि व्हर्टेक्स इकडे असते बाळू. इथे एक व्हर्टेक्स असे इकडे एक व्हर्टेक्स असे. हा झाला व्हर्टेक्स 1 किती दिला तुमच्याकडे 4 - 3. आणि त्याने विचारले काय सर. त्याचं इक्वेशन विचारलंय. आता म्हणून हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की हे टोटल डिस्टन्स इथून इथपर्यंत हे असे तुमचं ए. होय सर बरोबर आहे. माहिती आहे सर ए असते. आणि हे डिस्टन्स असते फोकस म्हणजे ए. झालं. सबला क्वेश्चन डन झाला बघा. आपल्याला फक्त डिस्टन्स फॉर्म्युला लावायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युला ह्या 2 पॉईंट मध्ये लावला तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळेल. होय मिळून जाईल सर नो प्रॉब्लेम. डिस्टन्स फॉर्म्युला ह्या 2 पॉईंट मध्ये लावला की ए ची व्हॅल्यू मिळेल. ए ची व्हॅल्यू मिळाली इथे पुट केली की ई ची व्हॅल्यू मिळेल. ए ची व्हॅल्यू माहिती आहे, ई ची व्हॅल्यू माहिती आहे, बी ची व्हॅल्यू मिळेल. इलिप्स इक्वेशन मिळून जाईल. चलो. सो डिस्टन्स फॉर्म्युला लावा फक्त. चला फास्ट. सो 2 - 4 दॅट इज 2. 2 चा स्क्वेअर 4 होते बाळू. -3 - 3 0. 4 झाला म्हणजे ए ची व्हॅल्यू 4 आली बघा. सॉरी 1 मिनिट थांबा. 2 - 4 दॅट इज 2 चा स्क्वेअर प्लस -3 - 3 0 स्क्वेअर्ड इज इक्वल टू ए. हे जर रूट आहे बाळू. सो ए ची व्हॅल्यू आली 2. सो ए ची व्हॅल्यू 2 दिसायला का बघा. येस ए ची व्हॅल्यू 2 म्हणजे ए स्क्वेअर 4 असले बाळू 2 ऑप्शन आहेत. हिथे काय हिथे काय. ठीक आहे. चलो. ही 2 तुर्तास मी जरासं होल्डला ठेवाले कारण आपल्याला माहिती नाही की नाही हा होय हा व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल दोन्ही पण असू शकते. सो जरासं मी काय म्हणतो याला होल्ड होती ठेवूयात. चलो पुढे जाऊयात. ए ची व्हॅल्यू 2 आली. त्यानंतर आता बघा फोसाय दिले तुम्हाला. फोसाय काय दिले बाळू ए. मी काय करतो बघा. ह्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला लावा. ह्या दोघांच्या डिस्टन्स फॉर्म्युला लावला तर काय सांगा 2 - 3 दॅट इज 1. 1 चा स्क्वेअर 1च असते. -3 - 3 0 बाळू म्हणजे हे झाला 0. हे तर स्क्वेअर रूट इज इक्वल टू ए असते. सो ए किती आला बाळू सांगा घ्या. ए आला तुमचा 1. ए आला तुमचा 1. ठीक आहे. ए 1 आलेला आहे. सॉरी ए 1 आलाय. आता ए मध्ये बाळू ए ची व्हॅल्यू 2 पुट करा. ए मध्ये ए ची व्हॅल्यू 2 पुट केली तर ई ची व्हॅल्यू किती आले सांगा बाळू. ई ची व्हॅल्यू 1/2.
आता ईची व्हॅल्यू 1/2 मिळाले मला, एची व्हॅल्यू 2 मिळाले मला. आता मी पुढे सॉल्व्ह करू शकत नाही, आरामात सॉल्व्ह करू शकते सर. काय काय मिळालं बघा जरासं. एची व्हॅल्यू 1, एची व्हॅल्यू 2 आणि ईची व्हॅल्यू 1/2. एची व्हॅल्यू 2, ईची 1/2, एची 2, ईची 1/2. एची 2, ईची 1/2. चला आता मी काय म्हणतोय, पुट करा, सिम्प्लिफाय करा. चलो सो बी व्हॅल्यू काढा. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे बाळून किती होणार 4 इन द ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर म्हणजे किती होणार बाळून 1/4. चला सिम्प्लिफाय करा. 4 मल्टिप्लाय करा, हे झालं 4 मायनस हे झालं 1. सो 4 minus 1 किती झालं बाळून 3. सो बी स्क्वेअरची व्हॅल्यू 3 आहे. झालं, दॅट्स इट. ओके सो इक्वेशन ऑफ इलिप्स जे असणार आहे मला आपल्याला ते असणार आहे एक्स मायनस एचचा होल स्क्वेअर्ड अपॉन ए स्क्वेअर्ड प्लस वाय मायनस केचा होल स्क्वेअर्ड अपॉन बी स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. चला दुसरी गोष्ट पाहू. एची व्हॅल्यू 2 आहे, याचा अर्थ ए स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आलेली आहे आपल्याला, ठीक आहे, आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू 3 आलेली आहे. चला सिम्प्लिफाय करा पुट करून. चला फास्टच पाहू. सो एक्स मायनस एच आणि के पाहून ते असते सेंटर. सेंटर कुठे पाहू 2 minus 3. सो एक्स मायनस 2चा होल स्क्वेअर्ड अपॉन ए स्क्वेअर्ड दॅट इज 4 प्लस वाय मायनस ऑफ मायनस म्हणजे पाहू वाय प्लस 3चा होल स्क्वेअर्ड अपॉन 3 इज इक्वल टू 1. कुठे झाले बघा, ऑप्शन नंबर बीटा. क्लियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आणि इलिप्स पासेस थ्रू द पॉइंट -1. ओके ठीक आहे. चलो आता इथंच तुम्ही जरासं ऑप्शनकडे जाऊन पाहून -1 कुठे सॅटिस्फाय व्हायला बघा. तर तुमचा जर एखाद्या ऑप्शनमध्ये फक्त होत असेल सॅटिस्फाय तर तुमचा करेक्ट ऑप्शन असू शकतो. अदरवाईज जर मोर दॅन 1 ऑप्शन जर सॅटिस्फाय झाले तर मग आपण मेथडवरती येऊयात. ठीक आहे. चलो सो इक्वेशन ऑफ इलिप्स पासेस थ्रू द पॉइंट -1 म्हणजे -1 सॅटिस्फाय करायला पाहिजे. -3 जर पुट केलं बनवायचं तर 9 होईल. 9 3 27 होईल आणि 5 32. चला बाळू म्हणजे ऑप्शन नंबर इथं सॅटिस्फाय करायला आहे. पुढे बघा हे 9 होईल, हे 9 आणि 9 3 27 ऑप्शन नंबर सी सॅटिस्फाय करत नाही. ऑप्शन नंबर बी बघा बाळू, हे 9 होईल आणि हे 5, 9 आणि 5 32 होते. ऑप्शन नंबर बी पण सॅटिस्फाय करत नाही. बरोबर ना, होय की. हे एल एच एसची व्हॅल्यू 32 आहे, तिथे एल एच एसची व्हॅल्यू 32 आहे, कारण आर एच व्हॅल्यू 5 आहे. आणि बाळू हे 9 9 3 27 म्हणजे ऑप्शन नंबर डी पण सॅटिस्फाय करत नाही. म्हणजे आपल्याला डायरेक्ट इथे आन्सर मिळालं फक्त ऑप्शन 1 गेल्यानंतर बाळू. ठीक आहे. सो ऑप्शन 1 जाण्याची स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्ही बाळू जराशी लक्षात ठेवायला काय हरकत नाही आहे. पण व्हॉट इफ सर मोर दॅन 1 ऑप्शन सॅटिस्फाय होऊ शकते, 100% होऊ शकते. दॅट इज वाय फॉर दिस क्वेश्चन वी आर गोइंग टू डिस्कस द मेथड ऑल्सो. आता बघा द इक्वेशन ऑफ इलिप्स पासिंग थ्रू दिस पॉईंट म्हटलं त्यांनी अँड इट्स इसेंट्रिसिटी दिले तुम्हाला. इसेंट्रिसिटी दिली म्हणून तुम्हाला √2/5 दिलेली आहे. चलो मी काय म्हणते बा, पहिल्यांदा इक्वेशन ऑफ इलिप्स कन्सिडर करूयात. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यामध्ये आता तू पॉईंट सॅटिस्फाय करायला पाहिजे बाळू. ह्याचा अर्थ 9 अपॉन ए स्क्वेअर्ड प्लस 1 अपॉन बी स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. पॉईंट सॅटिस्फाय केला. एक रिलेशन आलं सर ए आणि बी मधलं. दुसरं रिलेशन कुठं काढायचं सर, त्यासाठी बाळू ही इन्फॉर्मेशन दिली की तुम्हाला. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला मगाशी आपण पाठ केला. ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर असते. मग ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे बाळू, ई स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा की ईची व्हॅल्यू जर √2/5 आहे तर ई स्क्वेअरची व्हॅल्यू किती होणार सांगा बघा. ई स्क्वेअरला त्याचं रूट कॅन्सल होणार आहे. याचा अर्थ होतोय तो आला 2/5 इज इक्वल टू 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आता तुम्ही काय करा, मायनसला या साईडला घ्या बाळू. हे होणार बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. कळते ना तुम्हाला. मायनसला तुम्ही काय केलं, ह्या साईडला घेतलं, ह्याला या साईडला घ्या, ह्याला या साईडला घ्या. हे होणार 1 मायनस 2/5 आणि हे किती होणार बाळू. जर आणि परत सिम्प्लिफाय केलं तर मी काय लक्षात येतं सांगा बघा. बी स्क्वेअर्ड अपॉन ए स्क्वेअर्ड इज इक्वल टू हे वाले बाळू 3/5. म्हणजे बाळू बीची व्हॅल्यू बी स्क्वेअरची व्हॅल्यू आलेला आहे 3/5 ए स्क्वेअर. आता इथं परत तुम्ही ऑप्शनमधून जाऊ शकता, असा काही विषय नाही. म्हणजे बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढा, ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढा, हे रिलेशन सॅटिस्फाय व्हायला काय बघा. ठीक आहे, पण राहू दे. चला आता आपण काय करूया माहिती आहे बाळू, ही व्हॅल्यू आलेली, ही व्हॅल्यू इथे पुट करूयात. सो चलो हे काय सांगूया 9 अपॉन ए स्क्वेअर्ड प्लस 1 अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 3/5 ए स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. क्लिअर. ठीक आहे. आता मी काय करतो, या फाईलला वरती नेऊयात. सो 9 अपॉन ए स्क्वेअर्ड प्लस 5/3 ए स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी बाळू ह्याला 3 ची आवश्यकता आहे. 3 ने मल्टिप्लाय करा, इथं पण 3 ने मल्टिप्लाय करा. सो 9 3 27 अपॉन 3 ए स्क्वेअर्ड प्लस 5/3 ए स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. आता चालते का, असं काही विषय नाही. 27 आणि 5 32 आले बाळू. सो 32 इज इक्वल टू 3 ए स्क्वेअर्ड. कळलं तुम्हाला. हे बघा, हे कॉमन घेतला, तिकडे ट्रान्सफर केला आणि ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 32/3. आता जर ए स्क्वेअर्ड 32/3 आहे तर ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू बाळू इथं उचला
पुट करा. सो बी स्क्वेअर्ड इज इक्वल टू 3/5 ॲज इट इज इंटू ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 32/3. ह्याला कॅन्सल होणार आहे. बी स्क्वेअर्ड इज इक्वल टू 32/5. आता ए स्क्वेअरची व्हॅल्यू बी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करत बाळू आणि सिम्प्लिफाय करून आन्सर काढून टाकत. चला इथं आलं बघा एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर्ड किती आहे सांगा फास्ट. ए स्क्वेअर्ड आहे 32/3 प्लस वाय स्क्वेअर्ड अपॉन बी स्क्वेअर्ड किती सांगा बघा बाळू 32/5 इज इक्वल टू 1. 5 वरती घ्या 3 वरती घ्या आणि 32 मल्टिप्लाय करा बाळू. सो 3x स्क्वेअर्ड प्लस 5y स्क्वेअर्ड इज इक्वल टू हे 32 तिकडे जाणार. हे तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर ए. ओके. सो जर प्रोसेस करायची म्हटली तर असं करता येते किंवा ऑप्शन म्हणून अगदी सोपं आपण लगेच करून टाकलं होतं मग अशी. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. द लेटेस्ट रेक्टम ऑफ एन इलिप्स इज 10. लेटेस्ट रेक्टमची बाउंड्री लेंथ आपण पाठच केलेली आहे 2b स्क्वेअर अपॉन ए इज इक्वल टू 10. ह्याचा अर्थ बी स्क्वेअर अपॉन ए इज इक्वल टू कितीला बाणू 5. ह्याचा अर्थ बी स्क्वेअर इज इक्वल टू 5a. व्हेरी गुड. चलो म्हणजे फक्त पहिल्याला व्हिडिओ इन्फॉर्मेशन तुम्ही घ्यायलाच पाहिजे. हां ठीक आहे. चलो नेक्स्ट. अँड द मायनर ॲक्सिस इज इक्वल टू मायनर ॲक्सिसची लेंथ असे बाणू 2b इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द फोसाय. डिस्टन्स बिटवीन फोसाय असे बाणू 2a. याचा अर्थ ह्याला कॅन्सल आलं. बीची व्हॅल्यू मॅड आलेलं आहे ए. ही रिलेशन आलेलं आहे. देन द इक्वेशन ऑफ इलिप्स. चला हे आणि हे रिलेशन आहे 2 रिलेशन आहेत आपल्याकडे. सॉल्व्ह करायचं जरा असं काहीतरी मॅनिप्युलेशन करून जमायला पाहिजे. सो मी काय म्हणते माहिती आहे बाळू बीची व्हॅल्यू इथनं इथं पुट करूयात. सो बीची व्हॅल्यू इथनं इथं पुट केली तर बाळू काय होईल सांगा बघा ए स्क्वेअर्ड ई स्क्वेअर्ड. का कारण बी स्क्वेअर आहे त्यामुळे ह्याचा पण स्क्वेअर होणार बाळू. सो बी स्क्वेअर ए स्क्वेअर ई स्क्वेअर इज इक्वल टू 5a. 5a. हां ठीक आहे. ओके. सो काय लक्षात आलं बघा सांगा बघा जरा मला इथनं एक कॅन्सल झाला. ई स्क्वेअर्ड इज इक्वल टू 5. माझ्याकडे ई स्क्वेअरची व्हॅल्यू 5 आलेली आहे. ठीक आहे. नाही सॉरी ई स्क्वेअरची व्हॅल्यू 5/a आलेली आहे कारण एक शिल्लक आहे इथं पण. हां चलो आता माझ्याकडे एक रिलेशन आहे तिघांच्या मधलं बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे सर हां ए स्क्वेअर इन द ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. चलो बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली बघा सांगा बघा ए स्क्वेअर ई स्क्वेअर. नाही बी स्क्वेअरची व्हॅल्यू 5 आहे ना 5 घेऊयात. ए स्क्वेअरची व्हॅल्यू ए स्क्वेअर ठेवूयात इंटू 1 मायनस ई स्क्वेअरची व्हॅल्यू बाळू माझ्याकडे 5/a. चला मी काय करतो हा एक आणि हा एक उडवून टाकतो. आज मी काय राहिलं सर इथं 5 या ए न उरलेला आत मी मल्टिप्लाय करा. सो हे ए मायनस 5 या 5ला इकडे घ्या. एची व्हॅल्यू 10. गुड. एची व्हॅल्यू 10 निघाली. एची व्हॅल्यू 10 निघाली तसं बाळू बीची व्हॅल्यू आरामात काढू शकते आपण. बीची व्हॅल्यू काय ना सांगा बघा बी स्क्वेअर येणार आहे 5 इंटू ए. 5 इंटू ए किती आहे 10. याचा अर्थ बी स्क्वेअरची व्हॅल्यू 50. चला बी स्क्वेअरची व्हॅल्यू 50 आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 100 आहे. सो इक्वेशन ऑफ इलिप्स काय ना सांगा बघा बाळू एक्स स्क्वेअर अपॉन 100 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 50 इज इक्वल टू 1. मल्टिप्लाय करून टाका बाळू दोन्ही साईडला. सो एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर्ड इज इक्वल टू 100. कुठे दिसाले बघा ऑप्शन नंबर ए. काय का नाही का अगदी सोपा क्वेश्चन. अगदी म्हणजे अगदी सोपा क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चनला या. इक्वेशन ऑफ इलिप्स वूज डिस्टन्स बिटवीन द फोसाय परत एकदा बाळू 2a इज इक्वल टू 8 अँड डिस्टन्स बिटवीन द डिरेक्ट्रिक्स. आता बाळू डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन असं इकडच्या मायनस ए बाई दुसरीकडच्या ए बाई. सो मायनस ए बाई आणि ए बाई ह्याचा अर्थ ए बाई बाळू किती दिलं सांगा बघा 2a/e इज इक्वल टू किती दिले तुम्हाला 18 दिलेलं आहे. ह्याला सिम्प्लिफाय करा बाळू म्हणजे एची व्हॅल्यू माझ्याकडे किती आली सांगा बघा एची व्हॅल्यू माझ्याकडे 4 बहुतेक 2 4 8 आणि ह्याला सिम्प्लिफाय करा बाळू त्यामुळे माझ्याकडे ए अपॉन ईची व्हॅल्यू किती आली बाळू सांगा बघा लवकर 9 आली सर. आता इथनं बाळू एची व्हॅल्यू काढा. एची व्हॅल्यू आली 9e. ही इकडे ट्रान्सफर हे इकडे पुट करून टाका. सो हे 9e आणि हे ई म्हणजे 9e स्क्वेअर इज इक्वल टू 4. ई स्क्वेअर इज इक्वल टू 4/9. ह्याचा अर्थ ईची व्हॅल्यू किती आली बाळू सांगा बघा 2/3. चला आता ईची व्हॅल्यू मला मिळाली. ईची व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू ईची पुट करा इथं एची व्हॅल्यू मिळून जाईल. चला एची व्हॅल्यू काढा फास्ट किंवा एची व्हॅल्यू इथंच पुट करा की हे इथं पुट करा. सो ए इज इक्वल टू 9 इंटू ईची व्हॅल्यू किती आहे रे 2/3. हे 3 किती 3 तिकडे 9 3 2 6. एची व्हॅल्यू 6 आली. मग आपल्याला रिलेशन आहेच बी स्क्वेअर इज इक्वल टू बोलो फास्टात सांगा लोक सांगा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन द ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. ए स्क्वेअर सांगा फास्ट 36 1 मायनस ई स्क्वेअर सांगा फास्ट 4/9. मल्टिप्लाय करा फास्ट हातमध्ये हे झालं 36 मायनस 9 चौक 36 आणि 4 16. बी स्क्वेअर इज इक्वल टू 36 मायनस 16 बी स्क्वेअर किती होणार रे 36 मायनस 16 20. चलो बी स्क्वेअर 20 आला. ए स्क्वेअर माहित आहे बी स्क्वेअर माहित आहे. इक्वेशन ऑफ इलिप्स आरामात काढू शकतो आपण बाळू. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर किती आहे रे 36 प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर किती आहे रे 20 इज इक्वल टू 1. कुठले आले बघा जरा सिम्प्लिफाय केल्यानंतर 180 दिसायला मला सगळीकडे. याचा 180 मल्टिप्लाय करायला लागले त्यांनी सरळ. चलो
चला एक्स स्क्वेअर अपॉन 36 गुणिले 180 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 20 गुणिले 180 इज इक्वल टू 180. हे तर व्हायला 20 नव्हे 180. 9 वाय स्क्वेअर दिसायला बघा. 9 वाय स्क्वेअर कुठे आहे? प्लस 9 वाय स्क्वेअर इथे काय नाही इथे काय बाळ. आणि 36 दोन्ही 72 72 72 144 आणि 144 आणि 36 180. व्हेरी गुड. 36 पंच 180 5x स्क्वेअर कुठे आहे सर? ऑप्शन नंबर डेल्टा. नेक्स्ट क्वेश्चन चलो. इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स हुज लेटेस्ट रेक्टम इज इक्वल टू लेटेस्ट रेक्टम म्हणजे बाळा 2b स्क्वेअर अपॉन a is equal to distance between two focus points 2AE. आणि ते तुम्हाला इसेंट्रिसिटी विचारलेली आहे. सो ह्या 2 ला हे 2 तर उडवून टाका पहिल्यांदा. b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर ए स्क्वेअर ई झालं बाळू. मी काय म्हणतो हे a स्क्वेअर इकडे वाढा. सो b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू ई मिळालं. चला काय ते रिलेशन मिळालं आपल्याला. आता आपल्याला इसेंट्रिसिटी विचारलेली आहे. whose latest rectum is equal to the distance between two focus points. इसेंट्रिसिटी विचारलं. आपल्याला इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला काय बाळू सांगा लवकर जरा मला. b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर इन द ब्रॅकेट 1 मायनस e स्क्वेअर असते. चलो ई ची व्हॅल्यू ती आहे. चला पुट काय ते होते बघा. चला b स्क्वेअर इज इक्वल टू किंवा b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर घ्या इकडे. हां येस हे b स्क्वेअर हे अपॉन a स्क्वेअर घ्या इज इक्वल टू 1 मायनस e स्क्वेअर आणि b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअरची व्हॅल्यू ई पुट करा बाळा. सो e इज इक्वल टू 1 मायनस e स्क्वेअर. चांगला क्वेश्चन आहे बघा बाळा. ह्याला इकडे न्या क्वाड्रॅटिक तयार होईल. सो हे कोण सांगा बघा. e स्क्वेअर प्लस e मायनस 1 इज इक्वल टू 0. e स्क्वेअर प्लस e स्क्वेअर तिकडे गेलं बाळू प्लस e तिकडे जाय मायनस 1 झालं. आणि हे बाळू क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे e मधलं त्याला सॉल्व्ह करायचं आपण फास्ट. सो e इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट ऑफ d अपॉन 2a हा फॉर्म्युला असतो आपल्याला. सो e इज इक्वल टू मायनस b म्हणजे बाळू मायनस 1 होणार प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर म्हणजे बाळू होणार 1 मायनस ऑफ मायनस 4 म्हणजे बाळू प्लस 4 होणार अपॉन 2a म्हणजे बाळू 2 होणार. ठीक आहे. जरा तोंडी कॅल्क्युलेशन करावले. सोपं आहे काय एवढं अवघड नाही बाळू. a ची व्हॅल्यू 1 आहे b ची व्हॅल्यू 1 आहे आणि c ची व्हॅल्यू बाळू मायनस 1 आहे. हा ठीक आहे. सो हे d म्हणजे काय असेल b स्क्वेअर मायनस 4ac असते. सो b स्क्वेअर किती आला बाळू 1 मायनस 4 इंटू a किती बाळू 1 इंटू c किती बाळू मायनस 1. आणि बघा बाळू हे 1 हे मायनस मायनस प्लस 4 1 प्लस 4 5 इथं लिहिलेलं आहे. हा ठीक आहे. ओके. सो ई इज इक्वल टू कितीला बाळू सांगा लवकर लवकर. मायनस 1 प्लस मायनस रूट 5 अपॉन 2 हे किती वाले सांगा बघा. ई इज इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 5 अपॉन 2 आणि ई आला बाळू दुसरा कुठला तुमच्या मायनस 1 मायनस रूट 5 अपॉन 2. ठीक आहे ना. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट बघा आता जरा लक्ष द्या. मायनस 1 मायनस रूट 5 ची व्हॅल्यू बाळू कशी काय येईल किती येते 2 ची व्हॅल्यू म्हणजे 2 पॉईंट समथिंग येईल. ठीक आहे 2 पॉईंट समथिंग मायनस 2 पॉईंट समथिंग मायनस 1 मायनस 3 पॉईंट समथिंग मायनस 3 पॉईंट समथिंग अपॉन 2 म्हणजे बाळू थोडक्यात मला सांगायचं काय ही व्हॅल्यू जी आहे ना ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे हेन्स रिजेक्टेड. का? कारण ई इज द रेशो ऑफ डिस्टन्सेस मग अशीच बोलणं झालं आपलं. सो रेशो ऑफ डिस्टन्स बाळू कधी निगेटिव्ह असू शकत नाही. सो ई ची व्हॅल्यू बाळू हिथनं जी यायला लागल्या बघा की रूट 5 ची व्हॅल्यू इथे 2 पॉईंट समथिंग मायनस 1 विच इज ऑब्वियसली 1 पॉईंट समथिंग जे पॉझिटिव्ह मध्ये येईल बाळू आणि 1 पॉईंट समथिंग अपॉन 2 विच इज व्हॅल्यू लेस दॅन 1. हेन्स सगळे आपले जे चेक पॉईंट्स ते क्लिअर झालेले आहे. हेन्स बीटा इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. An ellipse is described by using an endless string which is passed over two pins. If the axes are 6 cm and 4 cm, the necessary length of the string and the distance between the pins respectively in centimeter. क्वेश्चन चांगला आहे बाळांनो. खूप चांगला क्वेश्चन आहे. बघा जरा असं व्यवस्थित क्वेश्चन रीडिंग करणं गरजेचं आहे या ठिकाणी. आन्सर जो चुकू शकते. काय म्हणते बघा बाळांनो त्यांनी. An ellipse is described by using an endless string which is passed over 2 pins. 2 pins म्हणजे ऑब्वियसली बाळांनो फोकस आहे. त्याशी तुम्ही हे तयार करू शकत नाही. काय इलिप्स तयार होणारच नाही तुमचा. ठीक आहे. इफ द ऍक्सेस आर 6 cm म्हणजे बाळांनो हे ही लेंथ तुम्हाला दिल्या 6 आणि त्यानंतर ही लेंथ दिल्या मला तुम्हाला किती 4 6 cm and 4 cm. Then the necessary length of the string and the distance between the pins respectively in centimeter are. पिन्स म्हणजे बाळांनो कोण तुमचा हा झाला F1 आणि हा झाला F2. ठीक आहे. F1 आणि F2. ओके. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे सर किंवा एक गोष्ट माहिती आहे की कुठेही पॉईंट तुम्ही जर घेतला असा ह्याच्यावरती कुठं सर्कम्फरन्स ऑफ इलिप्स वरती तर तो पॉईंट आपण नेहमी पी घेतोय. आता याला एस म्हटलंय किंवा फोकस म्हणा S1 S2 म्हणा काय पण म्हणा बाळांनो. ठीक आहे. आणि आपण एक रिलेशन पाठ केलं होतं PF1
प्लस PF2 इज ऑलवेज इक्वल टू ट्वाइस ऑफ ए. आठवतं का बघा तुम्हाला? ठीक आहे, हे आठवायला पाहिजे बाळांनो. हे जर तुम्हाला आठवलं नाही तर क्वेश्चन सुटत नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट. ह्याचा अर्थ काय होतं सर? तर PF1 आणि PF2 तुम्ही काय पण घ्या, त्याचं नेहमी काय येणार आहे सर? 2a येणार आहे. ठीक आहे, ओके. सो पॉईंट P पासून F1चं डिस्टन्स आणि पॉईंट P पासून F2चं डिस्टन्स जे आहे ते 2a आहे. पण हे जे मला माहिती आहे सर 6 आहे. ह्याचा अर्थ PF1 प्लस PF2 इज इक्वल टू 12 व्हायला पाहिजे सर. PF1 प्लस PF2 इज इक्वल टू 12 व्हायला पाहिजे. मग सर PF1 प्लस PF2 काय कॅल्क्युलेट केलं आपण सर? तर बाळांनो आपण कॅल्क्युलेट केलं काय, ह्या पॉईंट Pचं कुठल्या पण दोन फोकसवरून डिस्टन्स नेहमी 12 राहणार आहे. म्हणजे तुम्ही हा पॉईंट सर इथं घ्या किंवा इथं घ्या किंवा इथं घ्या किंवा इथं घ्या किंवा इथं घ्या, असं ह्या सर्कम्फरन्समध्ये तुम्ही कुठेही घेतला तरी चालतोय. दुसरी गोष्ट सर A ची व्हॅल्यू 6 दिली आपल्याला आणि B ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. मग A ची व्हॅल्यू 6 आणि B ची व्हॅल्यू जर 4 आहे तर मी ह्याच्यावरून E ची व्हॅल्यू आरामात काढू शकतो. E ची व्हॅल्यू कशी काढता सर? आपल्याकडे परत तेच रिलेशन आहे बाळांनो. कुठलं रिलेशन आहे सांगू घ्या? E² इज इक्वल टू 1 मायनस B² अपॉन A². सो 1 मायनस B² किती आहे रे? B² आहे 16, A² किती आहे रे? A² आहे 36. सो E² ची व्हॅल्यू काढा बाळांनो, सांगा बघा. 36 मायनस 16 किती होते रे? 36 मायनस 16 आय थिंक 20 होते. सो हे व्हायला लागलं 20 अपॉन 36. सो E इज इक्वल टू किती होईल सांगूया? स्क्वेअर रूट ऑफ 20. स्क्वेअर रूट ऑफ 20 4 पंचे 20 ना बाळांनो. सो 2√5 होईल. आणि आपण किती व्हायला पाहिजे? 36 म्हणजे 6 व्हायला लागले. E ची व्हॅल्यू मिळाली, एवढी मिळाली. सर E ची व्हॅल्यू का काढली आपण? कारण त्यांनी काय म्हटलं बाबा, डिस्टन्स बिटवीन द पिन्स विचारले. डिस्टन्स बिटवीन पिन्स म्हणजे काय सांगा बघा? हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती येणार सांगा बघा बाळांनो, लवकर सांगा. हे डिस्टन्स येणार तुमचं 2AE असते, डिस्टन्स बिटवीन द फोकस. ठीक आहे. सो हे झालं बाळांनो 2AE इज इक्वल टू बाळांनो 2 तर ॲज इट इज. ए ची व्हॅल्यू किती सांगा बघा फास्ट? ए ची व्हॅल्यू आपल्याला 6 आणि E ची व्हॅल्यू आताच काढली बाळा आपण 2√5 अपॉन 6. सो ह्या 6 ला हे 6 कॅन्सल करून टाका बाळांनो. सो 2AE ची व्हॅल्यू किती आली मला सांगा बघा फास्ट? 4√5. आता इथं तुमचा क्वेश्चन डन होतो बाळांनो. 4√5 कुठे दिसते का बघा? अरे जेव्हा 4√5 कसं दिसेल? बाळांनो इथे एक मिस्टेक झाली आपली. त्यांनी काय म्हटलं बाळांनो? इफ द ॲक्सिस आर 6 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. ॲक्सिस आर 6 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर म्हणजे काय माहिती आहे बाळांनो? तेव्हा हे इथून एवढं डिस्टन्स बाळांनो ॲक्सिस असते. याचा अर्थ 2A इज इक्वल टू 6 आहे आणि 2B इज इक्वल टू 4 आहे. 2B इज इक्वल टू 4 आहे. ह्याचा अर्थ A इज इक्वल टू 3 व्हायला लागले आणि B इज इक्वल टू 2 व्हायला लागले. बाळांनो जिथे जिथे चुकवले तिथे आपल्या सगळे चेंजेस करावे लागतील थोडेफार. चलो चलो चलो. चलो सॉल्व करत बघा. जरा असं क्वेश्चन वाचायला चुकला की असा गोंधळ होऊ शकतो. सो येणार बाळांनो 6 B² 4 A² 9 9 मायनस 4 5 अपॉन 9. सो E किती बाळांनो? √5 अपॉन 3. चला पुट करा व्हॅल्यू फास्ट. 2AE A किती आहे? ए बाळांनो 3. E किती आहे रे? E बाळांनो √5 अपॉन 3. हा 2A म्हणजे हे 3 कॅन्सल बाळांनो 2√5. दॅट्स इट. 2 इज इक्वल टू 2√5. 2√5 कुठे आहे बाळांनो? हे इथं आहे आणि इथं आहे. पण आपल्याला दिसायला लागले सर ऑलरेडी की आपण हे डिस्टन्स PF1 प्लस PF2 काढलेला आहे. किती राहिलं बाळांनो? 6 काढलेला आहे. याचा अर्थ सर्कम्फरन्स 6 आलेला आहे. पण त्यांनी काय म्हणते बाळांनो, त्यांना ही जी इलिप्स आहे बाळांनो, ही युजिंग एंडलेस स्ट्रिंग विच इज पास्ड ओव्हर 2 पिन्स म्हटले त्यांनी. याचा अर्थ काय व्हायला सांगा बाळांनो? आणि हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कारण ही तर ही जी स्ट्रिंग वापरली बाळांनो, ही स्ट्रिंग नुसती इलिप्स नाही, ही स्ट्रिंग ह्या ज्या पिन्स आहेत ना बाळांनो म्हणजे फोकस, त्या फोसायवरनं पण आपण हे केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. मग एवढं जर हे डिस्टन्स बघितलं असतं तर हे डिस्टन्स एवढं होते सर 6. बरं फोसाय जर पण डिस्टन्स मोजायला पाहिजे काय नको सर? मोजायला पाहिजे ऑब्विसली, कारण लेंथ जी स्ट्रिंग आहे आपली ती या फोसायमध्ये पण पास व्हायला आल्या. इथे दिले त्यांनी ओव्हर द 2 पिन्स. येतात बाळांनो हे प्लस हे म्हणजे बाळांनो सांगा बघा, हे 6 प्लस 2√5 येतात बाळांनो. तुमची पहिल्यांदा 6 प्लस 2√5 ही येणार आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आणि दुसरी गोष्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पिन्स बाळांनो आपण आताच काढलं 2√5. हाच क्वेश्चन जबरदस्त क्वेश्चन आहे बाळांनो. ठीक आहे
चांगल्या लेवलचा क्वेश्चन आहे, कारण जरासं तुम्ही रिडिंगला प्रॉब्लेम केला असेल तर कॅल्क्युलेशन तर चुकणारच आहे, अंडरस्टँडिंग सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यासाठी हे फॅक्ट फार इम्पॉर्टंट राहील आपलं. ओके, कारण कुठल्याही पॉईंटचं फोकसपासून डिस्टन्स म्हणून आपण काढतो की ते ऑलवेज 2a असते. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन वाढून द इक्वेशन ऑफ दिस रिप्रेझेंट्स अन इलिप्स इफ. आता मला सांगा बाळू, इलिप्स जर रिप्रेझेंट करायचा झाला तर ऑब्व्हियसली हे जे असते हे आणि हे प्लस हे सगळंच म्हणजे टोटल इन शॉर्ट तुमचं ह्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे सर? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 पाहिजे. होय की नाही? बरोबर आहे सर, पाहिजे. ज्याच्यामध्ये बाळू ही साईड 1 असल्यानंतर तुमचा हा ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर हे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सेस असतात. हां ठीक आहे, म्हणजे काय थोडक्यात हे आणि हे पॉझिटिव्ह यायला पाहिजे. हां ठीक आहे, म्हणजे म्हणून कधीही मध्ये साईन निगेटिव्ह नसते. मग आता जरासं बघा, पहिल्यांदा ह्या 1ला ह्या साईडला घेणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस आर प्लस वाय स्क्वेअर अपॉन आर मायनस 5 इज इक्वल टू -1. बरं, -1 कधी असते? काय नसते सर कधी. ह्याला या साईडला वाढा बरं सर, कसं होणार मग हे एक्स स्क्वेअर अपॉन आर मायनस 2 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 5 मायनस आर इज इक्वल टू 1. कळते ना सगळ्या, दोन्ही साईडला मायनसनं मल्टिप्लाय केलं त्यामुळे हे मायनस प्लस झालं. जे मायनस इथं आलं होतं बाळू सर ते इथं खाली दिलेलं आहे, जे मायनस इथं आलं होतं ते इथं खाली दिलेलं आहे. आता बाळू हे ह्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. आता ह्यानं जर इलिप्स रिप्रेझेंट व्हायचं असेल तर ह्याच्यामध्ये ह्याची व्हॅल्यू हा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर बाळू नेहमी पॉझिटिव्ह असते, बिकॉज इथं 0 सुद्धा चालणार नाही. कारण डिनॉमिनेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये 0 आला तर नॉट डिफाईन्ड होऊ शकते बाळू. सो इक्वेशन ऑफ इलिप्स येणार नाही तिथून. सो ह्याचा अर्थ काय होतोय, आर मायनस 2 हा नेहमी greater than 0 असायला पाहिजे. अँड सिमिलरली 5 मायनस आर सुद्धा बाळू काय असायला पाहिजे, greater than 0 असायला पाहिजे. सो आर मायनस 2 greater than म्हणजे आर इज greater than 2 अँड 5 मायनस आर म्हणजे बाळू ह्याला इकडे घ्या, आर इज लेस दॅन 5. आणि हे दोन्ही ॲट द सेम टाइम होणं गरजेचं आहे, म्हणून मध्ये अँड आहे बाळू. अँडचा अर्थ होती इंटरसेक्शन, म्हणजे काय आरची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी पण पाहिजे मला आणि आरची व्हॅल्यू 5 पेक्षा लहान पण पाहिजे बाळू मला. दोघांचं इंटरसेक्शन बाळू कुठं होते, ओव्हरलॅपिंग रिजनला होते. सो ओव्हरलॅपिंग इथं होत आहे, याचा अर्थ आरची व्हॅल्यू बाळू एक तर 2 पेक्षा मोठी पाहिजे आहे आणि 5 पेक्षा लहान पाहिजे आहे. बिटवीन 2 and 5 ऑप्शन नंबर बीटा. चलो क्लिअर आहे की नाही? आणि जर तुम्हाला बाळू हे सॉल्व्ह करायचं नसेल ना तर तुम्ही काय करू शकता सर, इनफॅक्ट इथं नन ऑफ दिस ऑप्शन आहे, पण तरी सुद्धा काय प्रॉब्लेम बाळू, ह्यातले कुठले ऑप्शन सॅटिस्फाय करायला लागले ते बघा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इक्वेशन ऑफ द डायरेक्ट ट्रायसेस ऑफ द इलिप्स दिस आर. डायरेक्ट ट्रायसेस म्हणजे काय बाळू? मगासारखंच क्वेश्चन आहे. काय मगाचाच आहे क्वेश्चन? अरे मगाचा क्वेश्चन आहे, रिपीट झालाय बघा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. द इसेंट्रिसिटी ऑफ द 2 इलिप्स दिस अँड दिस आर इक्वल. मला सांगा बाळू, ह्याचं पहिल्यांदा ए स्क्वेअर सांगा. ए स्क्वेअर किती आला ह्याचा? A1 स्क्वेअर किती तुम्ही? A1 स्क्वेअर किती आहे बाळू? 169. B1 स्क्वेअर किती आहे? 25. इथे A1 स्क्वेअर किती आहे सर? A2 स्क्वेअर किती आहे? A2 स्क्वेअर किती बाळू? A स्क्वेअर आहे. B2 स्क्वेअर किती आहे? B स्क्वेअर. आणि काय म्हणते त्यांनी, इसेंट्रिसिटीज इक्वल आहेत. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सर, E स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1 मायनस बी स्क्वेअर्ड अपॉन ए स्क्वेअर्ड. मग ह्याची इसेंट्रिसिटी काय ना सर, 1 मायनस 169 सॉरी 25 अपॉन 169. अपॉन 169. आणि ह्याची इसेंट्रिसिटी काय ना सर, हे म्हणतो E1 स्क्वेअर्ड, तर E2 स्क्वेअर्ड घेतो मी 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आणि तिने म्हटलं या दोन्ही इसेंट्रिसिटीज इक्वल आहेत. मग इक्वल आहेत म्हणजे इक्वेट करा बनवून राईट हँड साईडला. तेवढा सर 1 मायनस 25 अपॉन 169 इज इक्वल टू 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. 1 लावून कॅन्सल सर, मायनसला मायनस कॅन्सल, उरलं काय मॅडम 25 अपॉन 169. आणि दोन्ही साईडला बनवून स्क्वेअरच आहे, सो दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्या. अगदी सोपा क्वेश्चन झालाय. बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, स्क्वेअर रूट मारला बनवून बी अपॉन एची व्हॅल्यू निघाला सरळ सरळ. 25 म्हणजे 5, ए स्क्वेअर म्हणजे बनवून 16. 16 कुठला 13. 5 अपॉन 13 ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॅल्यू ऑफ ए बाय बी म्हणते ना नाही, बघा 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 आन्सर करेक्ट काढून सर चुकला असता तुम्ही. ए बाय बी बाय ए नव्हा, बी बाय ची व्हॅल्यू 5 अपॉन 13 आहे, ए बाय बी ची व्हॅल्यू किती आहे 13 अपॉन 5. नेक्स्ट क्वेश्चन. चलो. द कर्व रिप्रेझेंटेड बाय दिस अँड दिस रिप्रेझेंट्स. आता बाळू आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की दिस इज अ पॅरामीटर टी, अगेन पॅरामीटर टी आहे बाळू. आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला सॉरी पॅरामीटर कर्वचं इक्वेशन काढायचं असेल तर पॅरामीटर रिमूव्ह करणं गरजेचं आहे. सो मी काय करतो, या 3ला या साईडला वडा. सो x अपॉन 3 इज इक्वल टू कॉस टी प्लस साइन टी. y अपॉन 4 इज इक्वल टू कॉस टी मायनस साइन टी. आता काय करा बाळू, दोघांची ॲडिशन करा म्हणजे साइन टी कॅन्सल होईल बाळू. सो x बाय 3
प्लस y/4 इज इक्वल टू 2 cos t. ह्याला इकडे घ्या. सो x/6 प्लस y/8 इज इक्वल टू cos t. हा cos t वरती पुट करा बाळांनो. cos t पुट केलं वरती. एका वेळी बाळांनो सांगा लवकर लवकर मला x/3. मी काय म्हणतोय आता एकदा ऍडिशन केली ना, एकदा सबट्रॅक्शन करा दोघांची सबट्रॅक्शन करा. आता यांची कोणाची, ह्या दोघांची वजाबाकी केली तर काय होईल बाळांनो सांगा लवकर. x/3 मायनस y/4 इज इक्वल टू cos t. ला cos t कॅन्सल होईल. साइन मायनस साइन बाळांनो किती होणार आहे 2 sin t. ह्याला इकडे घ्या. सो x/3 x/6 मायनस y/8 इज इक्वल टू sin t. झालं बाळांनो. हे झालं पहिलं इक्वेशन, हे झालं दुसरं इक्वेशन. आपल्याला साइन आणि कॉस मध्ये आयडेंटिटी माहिती आहे सर. काय माहिती आयडेंटिटी आहे सर? x² प्लस y² इज इक्वल टू सॉरी sin² प्लस cos² इज इक्वल टू 1 असते सर. सो sin² t प्लस cos² t इज इक्वल टू 1 असते. sin² t ची व्हॅल्यू काय ना बाळांनो x/6 मायनस y/8 होल स्क्वेअर्ड प्लस cos² ची व्हॅल्यू काय ना सर x/6 प्लस y/8 होल स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1. आणि बाळांनो तुम्हाला हे माहिती आहे का बघा, a मायनस b चा होल स्क्वेअर प्लस a प्लस b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असते बाळांनो. का हे काम लई सोपं होईल सर, ह्याला मला ओपन करायची गरज नाही. 2 टाइम्स a स्क्वेअर म्हणजे होणार x² 36 प्लस b स्क्वेअर म्हणजे किती होणार y² 64 इज इक्वल टू किती किती आहे बाळांनो 1 आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू एवढी आली. राईट साईडचं 1 ॲज इट इज. सो याचा अर्थ काय होतोय x² 36 म्हणजे किती बाळांनो 18 प्लस y² 36 म्हणजे 64 म्हणजे बाळांनो 32 इक्वल टू 1. दॅट्स माय आन्सर. आणि दिस इज द मोठा इलिप्स. Okay, next question. So guys, on to the next question. Let P be a variable point on the ellipse x² upon y² plus y² upon b² is equal to 1 with foci f1 and f2. If A is the area of the triangle PF1 f2. Okay, चलो हा क्वेश्चन एक बाळांनो नेहमी असतोय. चलो हा झाला f1, हा झाला f2 आणि हा झाला पॉइंट P. हितनं जोडलं आणि हा केला ट्रायंगल PF1 f2 तयार. ह्याचा तुम्हाला एरिया काढायचा बाळांनो आणि तिची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. चलो पहिल्यांदा एरिया काढूयात. पहिली गोष्ट बाळांनो, ज्यावेळी तुम्हाला व्हेरिएबल पॉईंट देतात ना त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा तो पॉईंट बाळांनो नेहमी तुम्ही पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्समध्ये अज्युम करायचा. का सर? लगेच लक्षात येईल बाळांनो तुम्हाला. चला आता एरिया काढायचा बाळांनो फॉर्म्युला आपल्याला तसे बरेचसे आहेत. मी तो कुठला वापरायला लागलोय सर? एरिया इज इक्वल टू डिटरमिनंट ऑफ मॉड ऑफ 1/2 डिटरमिनंट ऑफ a cos θ b sin θ 1. कुठला सांगा फॉर्म्युला आहे बाळांनो? a 0 1 मायनस a 0 1. हे बाळांनो कोऑर्डिनेट्स मला माहिती आहेत. a 0 असते आणि हे काय असते मायनस a 0 असते. चलो हे काय आहे सर? हा फॉर्म्युला बाळांनो आपण स्ट्रेट लाईन्स मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे चलो. एरिया ऑफ ट्रायंगल a इज इक्वल टू 1/2 ह्याला सॉल्व करा बाळांनो युजिंग कॉलम नंबर 2 मायनस b sin θ इन द ब्रॅकेट a मायनस ऑफ मायनस a म्हणजे प्लस a मॉड आहे बाळांनो a इज इक्वल टू 1/2 मॉड मध्ये बाळांनो निगेटिव्ह साइन कॅन्सल झाला, निगेटिव्ह मॉड कॅन्सल झाला. उरला माडा सांगा 1/2 किंवा बाळांनो मॉड कॅन्सल पण करू नका तुम्ही, ॲज इट इज ठेवा, काही विषय नाही. 1/2 ह्या b ला काय बाहेर बाळांनो ह्याला 2a आणि आज मी राहिलं बाळांनो मॉड ऑफ sin θ. का सर? कारण sin ची व्हॅल्यू बाळांनो चेंज होईल तसं तुमचा ऍक्च्युली फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटच येणार आहे तुमचा, पण काय टेन्शन नाही बाळांनो. चला a टू ला a टू कॅन्सल करा. सो मला राहिलं BAE इंटू मॉड ऑफ sin θ. पण सर sin θ मध्ये थीटाची व्हॅल्यू तुम्ही काहीतरी घेतला असता तरी sin θ ची व्हॅल्यू नेहमी -1 to 1 मध्ये लाई करते. मग याची मॅक्सिमम व्हॅल्यू काय आहे सर? मॅक्सिमम व्हॅल्यू sin θ ची असते 1. मॉड ऑफ मायनस असं चालतं. याचा म्हणून थीटा व्हॅल्यू एक तर π/2 व्हायला पाहिजे किंवा 3π/2 व्हायला पाहिजे. याचा अर्थ जर sin θ व्हॅल्यू sin θ ची व्हॅल्यू 1 किंवा -1 येईल बाळा. आणि आपल्याला दोन्ही व्हॅल्यू चालतात का? कारण बाहेर मॉड आहे सर. मॉड आहे म्हणतात बाळांनो ह्याचा आन्सर काय नाही सांगू, तुमचं 1च येणार आउटपुट. आणि 1 इज द मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे एरिया मॅक्सिमम होण्यासाठी तुमचा थीटा 90 डिग्री किंवा 270 डिग्री असेल त्यावेळी sin θ व्हॅल्यू 1 or -1 असेल, त्यावेळी मॉड ऑफ sin θ 1 असेल आणि 1 into BAE इज इक्वल टू BAE हा तुमचा बाळांनो मॅक्सिमम एरिया असेल. कुठे आहे बाबा BAE? येस AB. ऑप्शन नंबर बीटा. नेक्स्ट क्वेश्चन. A man running around a race course notes that the sum of the distance of the 2 flag posts from him is always 10. म्हणजे बाळांनो काय केलं सांगा बघा, हा असा पळा लागलाय मॅन आणि ते बाळांनो फ्लॅग पोस्ट ज्या दोन आहेत तुमच्या
त्यापासनं त्या मॅनचं डिस्टन्स बाळून नेहमी कॉन्स्टंट आहे आणि ते किती आहे 10 आहे. ह्याचा अर्थ बाळून हा पॉईंट पी आहे, हे F1 आहे, हे F2 आहे. याचा अर्थ PF1 प्लस PF2 इज इक्वल टू तुम्हाला किती दिलंय रे 2a विच इज इक्वल टू 10. ह्याच्यावरनं बाळून ए ची लगेच मला लक्षात आलं की त्याली 5 आहे. पुढे बाळून अँड द डिस्टन्स बिटवीन द फ्लॅग पोस्ट इज 8. हे बघा हे डिस्टन्स, हे डिस्टन्स 8 दिलं. याचा अर्थ बाळून 2a ची व्हॅल्यू 8 दिल्या. मग 2a 8 म्हणजे बाळून ए ची व्हॅल्यूने ह्याची व्हॅल्यू पुट करा म्हणजे झालं 10. ई ची व्हॅल्यू बाळून आली 8/10 विच इज इक्वल टू किती रे 4/5. बघा लगेच क्वेश्चन डन होतोय. नेक्स्ट क्वेश्चन, द एरिया ऑफ द पाथ एन्क्लोजेस इन स्क्वेअर मीटर्स. म्हणजे बाळून थोडक्यात तुम्हाला ह्या इलिप्सचा एरिया काढायचा आहे आणि एरिया ऑफ इलिप्स बाळून तुम्ही लक्षात ठेवा नेहमी पाय ए बी असते. ठीक आहे, पाय ए बी असते. माझ्या पाय आहे ए आहे, बी ची व्हॅल्यू नाही आहे बाळून, त्याच्यासाठी ई तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. सो ई मधलं आणि बी मधलं रिलेशन वापरायचं बाळून. सो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन द ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. ए स्क्वेअर किती व्हायला बाळून 25 व्हायला लागलाय इंटू 1 मायनस ई स्क्वेअर म्हणजे बाळून 16/25 व्हायला लागलाय. बाळून लगेच हे 25 आज मल्टिप्लाय करा. हे 25 मायनस येईल सर 16, 25 मायनस 16 होते सर 9. बिस्किटची व्हॅल्यू 9 आहे. ह्याचा अर्थ बिस्किटची व्हॅल्यू 9 आहे. बिस्किटची व्हॅल्यू 9 आहे म्हणजे काय सर, बिस्किटची व्हॅल्यू मिळाली म्हणजे बी ची व्हॅल्यू 3 मिळाली सर. बी ची व्हॅल्यू 3 मिळाली. बी ची व्हॅल्यू 3 आहे. पाय माहिती आहे, पाय इंटू ए माहिती आहे 5 इंटू बी माहिती आहे 3. 5 1 15, 15 पाय वाढून कुठे बघा ऑप्शन नंबर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. The equation of the tangents drawn at the ends of the major axis of the ellipse. Ends of the major axis of the ellipse म्हणजे काय बाळू tangent at vertex चा विषय चालू आहे. मग त्या काय असतात बाळू, त्या नेहमी असतात x इक्वल टू प्लस मायनस ए. पण हा शिफ्टेड आहे बाळू, त्यामुळे ह्याचा अर्थ कॅपिटल एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए असायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन ऑफ इलिप्सला स्टँडर्ड मध्ये लिहून घ्यायला पाहिजे. सो याला बाळू 9x² प्लस आणि व्हर्टिकल असेल तर कॅपिटल वाय इज इक्वल टू प्लस मायनस बी असतं बाळू. ठीक आहे, सो 9x² प्लस इथे काय नाही बाळू, सो 5y² मायनस 30y इज इक्वल टू 0. आता तुम्ही काय करा 9x² ॲज इट इज ठेवा प्लस 5 कॉमन काढा बाळू. y² मायनस किती होणार 6y बाळू. हे 6y आहे. 6चा अर्थ बाळू 2ab ची व्हॅल्यू 6y आहे. याचा अर्थ बाळू बी ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे सांगा बघा. बी ची व्हॅल्यू असायला पाहिजे 3 म्हणजे बाळू बी स्क्वेअर 9 इज इक्वल टू इकडे जर 9/45 ऍड केलं बाळू तर इकडे पण 45 ऍड करायला पाहिजे. हे 9x² ॲज इट इज प्लस हे 5 इन द ब्रॅकेट y मायनस 3चा होल स्क्वेअर व्हायला बाळू इज इक्वल टू 45. ह्याला 1 करा. सो 9x² अपॉन 45 प्लस 5 इंटू y मायनस 3 स्क्वेअर्ड अपॉन 45 इज इक्वल टू 1 बाळू. हे 9/45 होते. सो x² अपॉन 5 प्लस y मायनस 3चा होल स्क्वेअर्ड अपॉन 5 नाही सॉरी 5 नाही 9/45 9. इथे बाळू 9 इज इक्वल टू 1. a² इज इक्वल टू 5 आहे बाळू आणि b² इज इक्वल टू 9 आहे. ह्याचा अर्थ बाळू हा व्हर्टेक्स सॉरी हा हॉरिझॉन्टल नाही सर व्हर्टिकल इलिप्सचा विषय चालू आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम, काही विषय नाही. चला मग हे पण नको आहे सर आपल्याला, हे पण नको आहे कारण हे फक्त व्हर्टिकल इलिप्ससाठी लागू पडते. सो हॉरिझॉन्टल इलिप्सचा विषय काय येतो सर, तर सॉरी हॉरिझॉन्टल इलिप्ससाठी लागू पडते. हे व्हर्टिकल इलिप्स येणार बाळू. व्हर्टिकल इलिप्सचा विषय काय येतो सर, टँजंट एट व्हर्टेक्स म्हणजे बाळू इथे येणार ही अशी आणि इथे येणार दुसरी अशी. मी हा 2 जर टँजंट काढायचे असतील सर जे इक्वेशन असेल y इज इक्वल टू प्लस मायनस बी. पण हा शिफ्टेड आहे कॅपिटल y इज इक्वल टू प्लस मायनस बी. कॅपिटल y ची व्हॅल्यू किती आहे बघा बाळू y मायनस 3 इज इक्वल टू प्लस मायनस बी किती आहे बाळू तुमच्या सांगा बघा. प्लस मायनस बी म्हणजे बाळू 9 आहे. सो y मायनस 3 इज इक्वल टू 9 येणार आहे और y मायनस 3 इज इक्वल टू बाळू मायनस 9 येणार आहे. सो y इज इक्वल टू किती सांगा मायनस 3 आणि 9 किती होते सांगा फास्ट. किती नाही 9 आणि 3 12 होणार ना. और y इज इक्वल टू -9 प्लस 3 -6 कुठे झाले y इज इक्वल टू 12 y इज इक्वल टू -6 कुठंच नाही. कुठेच गोळ काढला क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये आपण.
बाळांनो बिस्किटची व्हॅल्यू 9 आहे रे, बिस्किटची व्हॅल्यू 9 याचा अर्थ बीची व्हॅल्यू 3 आहे रे, ही लई कॉमन मिस्टेक आहे. सो इथं बाळांनो 3 करा रे, इथं 3 होणार, इथं पण 3 होणार, इथं पण 3 होणार, हे मग चेंज होणार आणि हे पण चेंज होणार. चलो सगळं हे झाला 3, इथं आला 3, इथं आला -3, इथं आला 3 + 3 6 नाही बाळांनो -3 + 3 किती होणार आहे 0. सो y = 0 और y = 6. कुठे दिसले बघा y = 0? येस, ऑप्शन नंबर सी. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज गाइज द इक्वेशन ऑफ द टेंजन्स ऑफ द इलिप्स दिस विच पासेस टू द पॉइंट 2,3. आता बाळांनो बघा मी हा क्वेश्चन अगदी ऑप्शन्सकडे बघून आरामात उडवू शकतोय. टेंजनचं इक्वेशन काढायला सांगितले बाळांनो आणि त्या काढायला सांगितले त्यांनी 2, 3 मध्ये पास व्हायला लागतात. मग 2, 3 मध्ये पास व्हायला त्याचा अर्थ काय सर, प्रत्येक ऑप्शनमध्ये 2-2 टेंजन दिसायला तुम्हाला, दोन्ही टेंजन ह्या पॉईंटला सॅटिस्फाय करायला पाहिजे आणि y = 3 सरळ इथे झालं, जे फक्त ह्या एका ऑप्शनमध्ये आहे, ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये नाही. तिन्ही ऑप्शन कॅन्सल. ऑप्शन नंबर ए इज युअर आन्सर. म्हणजे इतके फालतू ऑप्शन्स तयार केले त्यांनी इथं, पण असं बनवा. अदरवाईज आपण काय करूयात या क्वेश्चनला सॉल्व्ह पण करूयात, कारण काही ठिकाणी ऑप्शन्स जर किंवा मल्टिपल ऑप्शन जर तुमचे दिलेले पॉईंट सॅटिस्फाय करत असेल तर कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला माहित पाहिजे. हां चलो, सो इक्वेशन ऑफ टेंजन्स टू द इलिप्स पाहणं. सो पहिली गोष्ट म्हणजे y = mx ± √a² m² + b² ही इक्वेशन ऑफ इलिप्स असते, सॉरी इक्वेशन ऑफ टेंजन टू इलिप्स असते. मग ही जी टेंजन आहे बाळांनो, ह्या टेंजनमध्ये आपल्याला ए ची व्हॅल्यू माहिती आहे, बी ची व्हॅल्यू माहिती आहे आणि पॉईंट माहिती आहे. पॉईंट सॅटिस्फाय करतो, ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू पुट करतो, एम ची व्हॅल्यू आरामात निघून जाईल, एम ची व्हॅल्यू पुट करून इक्वेशन ऑफ टेंजन आपण फाइंड आउट करू शकतो. सो चलो ए ची व्हॅल्यू जरा पहिल्यांदा बाळांनो इक्वेशन ऑफ इलिप्स आपण व्यवस्थित लिहून घेऊयात. विच इज इक्वल टू x² अपॉन 16×9 = 44 प्लस y² अपॉन 9 इज इक्वल टू 1. ह्याचा अर्थ a² ची व्हॅल्यू 16 आलेली आहे आणि b² ची व्हॅल्यू किती आली बाळांनो 9 आलेली आहे. सर ते व्हॅल्यू सगळ्या पुट करत येतं आणि हा पॉईंट पण सॅटिस्फाय करतो. पहिल्यांदा y = mx ॲज इट इज प्लस मायनस √ हां सांगा a² ची व्हॅल्यू पुट करा. a² किती बाळांनो सांगा बघा 16. सो 16 m² प्लस पुढं बाळांनो हां सांगा b² ची व्हॅल्यू 9 आहे, b² 9 आहे. चला आता मी काय करतो माहिती आहे बाळांनो, ह्याला इकडे घ्या. सो y - mx इज इक्वल टू प्लस मायनस √16 m² प्लस 9. बरं ह्याच्यामध्ये बाळांनो ही जी लाईन आहे ही टेंजंट आहे आणि ही टेंजंट बाळांनो ह्या पॉईंटमध्ये पास होते. याचा अर्थ x आणि y ला सॅटिस्फाय करायला पाहिजे. सो y किती बाळांनो 3 मायनस m किती बाळांनो m माहित नाही आपल्याला, x किती 2. सो 3 - 2m इज इक्वल टू प्लस मायनस √16 m² प्लस 9. आता मी काय करतो बाळांनो, याला दोन्ही साईडला स्क्वेअरिंग मारूयात. सो हे होईल a - b चा होल स्क्वेअर विच इज इक्वल टू a² मायनस 2ab 3 to the 6 to the 12m प्लस 4m² इज इक्वल टू 16m². इकडे बाळांनो स्क्वेअर रूट कॅन्सल होईल प्लस 9. सिम्प्लिफाय करा बाळांनो, ह्याला ह्या साईडला घ्या किंवा ह्या सगळ्याला ह्या साईडला घ्या. सो 16 - 4 व्हायला 12m² -12 त्या साईडला बाळांनो प्लस 12m आणि हे दोन्ही कॅन्सल झालेले काय कॅन्सल झालं बघा, हे 9 आणि हे 9 कॅन्सल झालं. इज इक्वल टू 0 झालं बाळांनो. 12 पण कॉमन काढून कॅन्सल करून टाका. सो m² प्लस m इज इक्वल टू 0. याचा अर्थ बाळांनो काय झाला, m इन द ब्रॅकेट m प्लस 1 इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू -1. चला बाळांनो आता मी काय करतो, m इज इक्वल टू 0 एकदा पुट करा, m इक्वल टू -1 एकदा पुट करा, इक्वेशन ऑफ टेंजन मिळून जाईल. सो y इज इक्वल टू mx प्लस मायनस √16 m² प्लस 9. ह्याच्यामध्ये बाळांनो m इक्वल टू 0 पुट केलं तर हे 0 होईल, हे 0 होईल. सो y इज इक्वल टू प्लस मायनस √9 विच इज इक्वल टू y इज इक्वल टू किती बाळांनो सांगूया √3. 9 इज इक्वल टू 3. ठीक आहे चलो नेक्स्ट पुढे घ्या. आता ॲक्च्युली आपण ऑप्शन नंबर बीटा काय कॅन्सल केला बाळांनो, कारण तो पॉईंट ह्याला सॅटिस्फाय करत नाही बाळांनो. ठीक आहे y इज इक्वल टू -3 येत नाही आपला. हां ठीक आहे. सो इथं पण बाळांनो तुमचा -9 वाला येणार नाही आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट y इज इक्वल टू m इक्वल टू -1 पुट करा बाळांनो. सो इथून -x प्लस मायनस √ मध्ये हे होणार बाळांनो किती सांगा बघा 16m² बाळांनो हे होणार 16 प्लस 9. सिम्प्लिफाय करा बाळांनो. y इज इक्वल टू -x प्लस मायनस 16 9 किती होते बाळांनो 25 ना, 25चं स्क्वेअर रूट 5. सो याला 5. सो y इज इक्वल टू -x प्लस 5 और y इज इक्वल टू -x मायनस 5. मतलब बाळांनो ह्याला इकडे घ्या. सो पहिले रिलेशन काय आपल्याला x प्लस y इज इक्वल टू 5 आणि दुसरं इथं बाळांनो x प्लस y इज इक्वल टू -5. अगेन बाळांनो x प्लस y इज इक्वल टू -5 सॅटिस्फाय करणार नाही, बिकॉज रिझन इज क्लिअर की तुमचा जो पॉईंट आहे 2 3 हा बाळांनो ह्याला सॅटिस्फाय करत नाही. हेच
आपण सॉल्व्ह काय म्हणतो बाळांनो, ही दोन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करून काढलेले आहेत. y = 3 आणि x + y = 5. क्लियर. चलो ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. A tangent to the ellipse 3x² + 4y² is equal to 12 with a slope -1/2 intersects x-axis and y-axis at points A and B. If O is the origin, then the area of triangle OAB. चलो पहिल्यांदा इलिप्स घ्या बाळांनो. बरं इलिप्स मग हॉरिझॉन्टल्स काढायला काय हॉरिझॉन्टल्स आहे ना पहिल्यांदा बघूया बाळांनो. चला सो याला घ्या इकडं. सो हे होणार आहे x² / 4 + y² / 3 is equal to 1. होय हॉरिझॉन्टल्स आहे. चलो नेक्स्ट स्लोप बाळांनो किती दिला तुम्हाला 1/2 सॉरी -1/2 दिला आहे. सो m = -1/2 आहे स्लोप तर आहे. त्यानंतर इंटरसेक्स एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ॲट A and B. बाळांनो जी टेंजंट तुम्ही ड्रॉ केला ना ती टेंजंट इथनं अशी गेली अशी इकडं आणि इथनं अशी इकडं आली बाळांनो. आणि तिनं इथं आहे ती टेंजंट आहे ती एक्स ॲक्सिसला A मध्ये. चला इथं एक्स ॲक्सिसला इथं A मध्ये आणि वाय ॲक्सिसला इथं आला बाळांनो B मध्ये काय करत्या इंटरसेक्ट करत्या. इफ O इज द ओरिजिन. चलो इथं आहे ओरिजिन बाळांनो. देन एरिया ऑफ द ट्रायंगल OAB. OABचा एरिया फाइंड आउट करायचा आपल्याला. मी काय म्हणते बाळांनो, इक्वेशन ऑफ इलिप्स वरून आपल्याला a² ची व्हॅल्यू मिळाली 4, b² ची व्हॅल्यू मिळाली 3. ठीक आहे. आपल्याला स्लोप माहिती आहे टेंजंटचा. आपण सरळ टेंजंटचं इक्वेशन काढू बाळांनो. y = mx ± √(a² m² + b². चला सो y = m किती बाळांनो -1/2 x ± √(a²) 4 × m² 1/4 बरोबर ना. आणि m ची व्हॅल्यू 1/2 बाळांनो त्याचा स्क्वेअर 4 1/4 b² = 3. b² = 3 b² 3 आहे बाळांनो. b² करताना परत तुम्ही इथे 9 करशील असं मी करत होतो जवळपास. आता काय करतो बाळांनो सिम्प्लिफाय करायला y = -1/2 x प्लस हे किती बाळांनो हे 4 कॅन्सल 3 आणि 1 4 4 स्क्वेअर बाळांनो किती 2 2 मल्टिप्लाय करा बाळांनो. हे होणार 2y = -x + -4 बरोबर आहे का. ठीक आहे. हेच इक्वेशन ऑफ टेंजंट काय बाळांनो आपल्याला x + 2y = 4 और x + 2y = -4. ठीक आहे. ओके. आता x + 2y जर 4 असेल बाळांनो ती इंटरसेक्ट करायला x = a आणि सॉरी x ॲक्सिसला a आणि b मध्ये. तर तुम्ही x = 0 पुट केला असा तर y ची व्हॅल्यू सरळ किती मिळाली बाळांनो सांगा बघा 2 येते. ठीक आहे. सो हा झाला पॉईंट तुमचा 0,2. आणि जर मी y ची व्हॅल्यू 0 केलो तर बाळांनो x ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा बघा मला पहिल्या ह्याच्यात नाही दुसऱ्या ह्याच्यात बाळांनो किती मिळते मला -4,0. आता तुम्ही एकतर ही अशी टेंजंट घ्या बाळांनो किंवा अशी टेंजंट घ्या काय फरक पडत नाही इथं. ठीक आहे बघा. हा ठीक आहे. ही टेंजंट दुसरी असणार तुमची. ही टेंजंटमध्ये ही टेंजंट आहे ही टेंजंट आणि ही टेंजंट दोन्ही टेंजंट आपण विचार करालोय. ही जी टेंजंट आहे तुमची हिचं इक्वेशन आहे x + 2y = -4. ही टेंजंट आहे हिचं इक्वेशन आहे x + 2y = 4. हा ठीक आहे. का कारण ज्यावेळी तुम्ही y ची व्हॅल्यू 0 करताय बाळांनो त्यावेळी तुमचा x चा जो पॉईंट होतो तो येतो 4,0 तो इकडे लाय करणार. ठीक आहे. आता मला कुठं कोण लाय करायला याची काही घेणं नाही. मला फक्त ह्या ट्रायंगलचा एरिया काढायचा ज्यासाठी मला ही हाईट पाहिजे होती आणि ही बेस पाहिजे होता. आणि तो बाळांनो ह्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये दोन्हीकडे 4च आहे. मग तुमचा हा झाला 4 बेस ही झाली हाईट 2 आणि एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे बाळांनो 1/2 बेस किती आहे तुमचा 4 × हाईट किती बाळांनो 2. सो हे 2 ला हे 2 कॅन्सल करून टाका 4 युनिट्स इज द आन्सर. ऑप्शन नंबर बीटा. क्लियर अंडरस्टूड. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ओके सो दॅट वॉज द लास्ट क्वेश्चन गाईज. ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता की जे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस केले इथं त्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये आपण बऱ्याचशा व्हरायटीचे सगळे क्वेश्चन्स इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. ओके. सो हे क्वेश्चन्स तुम्ही परत एकदा गो थ्रू करा आणि जर काही डाऊट्स असतील तर परत एकदा व्हिडिओ वॉच करा बाळांनो. आणि मी असं सांगेन की ह्यासोबतच तुम्ही आणि दुसरे कुठले क्वेश्चन्स मिळतात का पहा कोणिक सेक्शनवरती त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. इथून पुढच्या लेक्चर्समध्ये बाळांनो आपण राहिलेले टॉपिक्स आणि त्यांचे MCQ डिस्कशन कव्हर करणार आहोत. टिल देन कीप वॉचिंग. बाय बाय. थँक्यू.